तर आपल्याला आहे ते झालं का ते सुषमा तुझा आवाज म्यूट कर. माझा उमेश माझा नमस्कार. आजच्या रम्य संध्याकाळी मी रोटरीयन शशांक सप्रे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. सन्माननीय पाहुणे विघ्नर फाउंडेशनचे डॉक्टर राऊत सर, मॅडम त्यांच्या बरोबर महत्वाची भूमिका निभावणाऱ्या डॉक्टर मिसेस राऊत, पुण्यातील प्रसिद्ध गणेश बेळचे रुपेश, त्यांचे बंधू दिनेश, संस्थापक रमेशजी गुडमेवार आणि त्यांच्या सहचारिणी, आपल्या डिस्ट्रिक्ट 3131च्या नवनिर्वाचित आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष DGND रोटरीयन मंजू फडके, आमचा उत्साह नेहमीच वाढवणारे DG AG रोटरीयन माधव तिरुळकर, कथे डायग्नोस्टिक्सचे संचालक रोटरीयन पंजाब आणि पिंकी कथे, आमच्या कॉप्स मधील अंबादास वामन, तसे इतर रोटरी लाईन परिवारातील मंडळांचे मी आज या मीटिंगला तुमचे स्वागत करतो. आपण सामान्य लोक जेव्हा आखलेल्या चौकटीत जगा असतो तेव्हा आपल्याच आजूबाजूला हे देवदूत आपल्या कार्याने आकाशाला गवसणी घालण्यात मग्न असतात. आपली दुःख, वेदना, समस्या बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे त्यांचे निस्वार्थी कार्य अहोरात्र चालू असते. आतापर्यंत आपण खालील मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. त्यात आहेत पंडित आनंद भाटे, ऍक्ट्रेस सोनाली कुलकर्णी, कवयित्री अरुणा ढेरे, स्नेहालय नगलचे कुलकर्णी सर, नंतर आळंदी येथील अंध मुलींसाठी शाळा चालवणाऱ्या सकीना बेदी मॅडम, वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या रेणू गावस्कर मॅडम, डॉक्टर कोलपकर, आमच्या उपक्रमांना CSR मधून भरघोस मदत करणाऱ्या ऑर्लिकॉन बाल्झरचे CEO प्रवीण शिरसे सर, अशा अनेक मान्यवरांना आपण हा पुरस्कार याच्या आधी प्रदान केला आहे. आपण देवदूत बनू शकत नाही, पण या देवदूतांना मानाची वंदना तर नक्की देऊ शकतो. तर आपण आज या सोहळ्याची सुरुवात करूया. येस, ओव्हर टू विदुला. ओके, थँक्यू शशांक. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पोलिओ लसीकरणापासून ते डिसीज कंट्रोल पर्यंत आणि बेसिक एज्युकेशन पासून ते वॉटर अँड सॅनिटायझेशन पर्यंत, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर पासून कम्युनिटी आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पर्यंत प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडून हे जग अधिक सुंदर करण्याच्या निर्धाराने रोटरी अविरत श्रम घेत असते. रोटरीच्या या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून गेली 20 वर्ष रोटरी क्लब ऑफ गांधी भवन दिमागदार वाटचाल करत आहे. यातील एक महत्वाचे उपक्रम म्हणजे व्होकेशनल अँड सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड. हा सोहळा समाजातील गुणीजनांचा, यशवंतांचा गौरव करून त्यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून घेण्याची बहुमोल संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मिळते. यावर्षी हा कार्यक्रम प्रत्यक्ष स्वरूपात न करता आपण व्हर्च्युअल पद्धतीने करतोय आणि तरी सुद्धा आपल्यासारखे सगळे आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलो आहोत, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला आत्ताच आपल्या प्रेसिडेंटनी सगळ्यांचं वेलकम केलं. यानंतर व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स किंवा सर्व्हिस अवॉर्ड्स म्हणजे काय या बाबतीत थोडक्यात माहिती देतील आपला डॅशिंग ॲडमिन डायरेक्टर रोटरीयन अश्विनी. ओव्हर टू अश्विनी. थँक्यू विदुला. व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड किंवा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार हा रोटरीच्या प्रत्येक वर्षामध्ये खरं तर अतिशय प्रमुख मानला जाणारा असा कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम यावर्षी पण अतिशय थाटामाटात करायचा असा विचार होता, तसे प्लॅन्स होते. पण अचानक जो लॉकडाऊन डिक्लेअर झाला त्यामुळे आमच्या सगळ्या आनंदावर खरं तर थोडंसं पाणीच पडलं. कारण यावर्षी आपण ज्या मान्यवरांना तो पुरस्कार देणार होतो ते त्यांच्या क्षेत्रात अतिशय समरसून आणि मनापासून काम करत होते. त्यामुळे त्यांचा खरंच उचित पद्धतीने गौरव व्हावा आणि सगळ्यांच्या समोर व्हावा ही अशी अतिशय मनापासून इच्छा होती. पण असो, जे काय घडलं ते घडलं. आम्ही तिथे गेलो, ते कसे काम करतात, त्यांचे ऑफिस म्हणा किंवा आता राऊत डॉक्टरांचा दवाखाना म्हणा, हे सगळं बघितलं. त्यांच्याबरोबर
कुठले लोक काम करतात, ते कसे काम करतात, कुठल्या विचाराने ते आतापर्यंत पुढे गेलेले आहेत किंवा कुठपासनं ते आत्ताच्या या उंची त्यांनी गाठलेली आहे, हे सगळं आम्हाला अनौपचारिक गप्पांमधनं कळलं. आणि खरं तर व्होकेशनल अवॉर्डच्या टीमसाठी तो खूप वेगळा अनुभव होता. दरवर्षी समाजासाठी काम करणाऱ्या किंवा आपल्या व्यवसायामध्ये अतिशय उत्तुंग अशी कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा आतापर्यंत रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवननी सत्कार केलेला आहे, त्यांना पुरस्कार दिलेला आहे. आणि त्यालाच साजेसे असे यावर्षीचे आपले दोघंही पुरस्कार्थी आहेत, डॉक्टर सदानंद राऊत आणि गणेश भेळ यांची सगळी यशस्वी टीम. तर हे सगळं करताना आम्हाला खूप आनंद झाला आणि जसं मी म्हटलं, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष सहवासात आम्हाला गप्पा मारता आल्या, सगळं जाणून घेता आलं. हा आमच्या दृष्टीने एक टेकअवे होता. तर आता ह्याच्या पुढे आपण कार्यक्रम नेतच आहोत. मी विदुलाला हा कार्यक्रम पुढे नेण्याची विनंती करते. थँक्यू. धन्यवाद अश्विनी. मंडळी, थोडासा प्रत्यक्ष कार्यक्रम नसल्यामुळे, व्हर्च्युअल कार्यक्रम असल्यामुळे काही गोष्टींचं रेकॉर्डिंग केलंय आणि काही गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात इथे ऐकायला मिळणार आहेत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचे आपले पहिले गौरवमूर्ती आहेत डॉक्टर सदानंद राऊत. सर्पदंश हा खरं तर सर्वसामान्यांसाठी ऐकता क्षणी धडकी भरावी असा जीवघेणा प्रकार आहे. ग्रामीण भागातील लोकांना तर वारंवार अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं, परंतु विषारी सर्पदंशावर प्रभावी उपचार करून हजारो लोकांना जीवदान देणारे आणि देश परदेशात याविषयी जागृती करून शून्य सर्पदंश मृत्यू दर ही संकल्पना यशस्वीपणे राबवणारे सदानंद राऊत आज आपण त्यांचा सत्कार करतोय. हे आपल्या क्लबचं मी भाग्य समजते आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी आपल्या क्लबचे मोस्ट रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आणि प्रेसिडेंट नॉमिनी गिरीश मटकर यांना त्यांची ओळख करून द्यायची विनंती करते. थँक्यू विदुला. मी रोटेरियन गिरीश मटकर. डॉक्टर सदानंद राऊत यांची अवॉर्डी म्हणून ओळख करून देताना मला विशेष आनंद होत आहे. पुण्यातून MD मेडिसिन केल्यावर त्यांनी जहांगीर आणि KEM या प्रख्यात रुग्णालयामध्ये काम केले. 1992 पासून नारायणगाव येथे त्यांनी वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. विघ्नहर मेडिकल फाउंडेशनद्वारे त्यांनी ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना आतापर्यंत बरं केलं आहे. प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ, सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. विषारी सर्पदंश झालेल्या गंभीर व अत्यवस्थ अशा 5,000हून अधिक रुग्णांना त्यांनी आतापर्यंत जीवदान दिलं आहे. त्यातील अनेक जण हे तर त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट बरे केले आहेत. झिरो स्नेक बाईट डेथ ही संकल्पना त्यांनी या ग्रामीण भागात यशस्वी केली आहे. त्यांच्या कामाचा WHO या संघटनेनं दखल घेऊन सर्पदंश नियंत्रण व प्रतिबंध व्यवस्थापन तज्ज्ञांच्या समितीवर त्यांची निवड केली आहे. नारायणगाव सारख्या ग्रामीण भागात त्यांनी सुरू केलेलं रुग्णालय आणि ICU हे आदिवासी आणि दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी वरदान ठरलं आहे. ते लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नरचे लाईफ मेंबर आहेत. त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातील काम अत्यंत मोलाचं आहे. हायपरटेन्शन, डायबेटीस, हार्ट अटॅक, ॲनिमिया, कॅन्सर या आजारांच्या निदानासाठी ते सतत मल्टी डायग्नोस्टिक कॅम्प्स फ्री ऑफ कॉस्ट घेत असतात. ग्रामीण रुग्णालयाचे ऑनररी मेडिकल ऑफिसर म्हणून ते काम करतात. या व्यतिरिक्त अनेक सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो. गुजरातमधील भूकंप, पेण येथील पूर, भिवंडी येथील दंगल यावेळी रुग्णांना बरे करण्यासाठी त्यांनी प्रचंड काम केलं आहे आणि आर्थिक मदतही केली आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांना रामदास भिकाजी झवेरी हा एक अत्यंत मानाचा मेडिकल क्षेत्रातील पुरस्कार मिळाला आहे. श्रीयुत अण्णा हजारे यांच्या हस्ते विश्वरत्न हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आणि नुकतंच आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरी भूषण हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी डॉक्टर पल्लवी यांचा मोठा सहभाग आहे. असे डॉक्टर सदानंद राऊत यांचं आमच्या इथे आज स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. यानंतर आपल्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल आणि
त्याच्याबरोबरच आपली वर्स्टाईल, आपल्या क्लबमधली वर्स्टाईल मेंबर विंदा बाळ यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सायटेशनचं वाचन करेल. मी स्क्रीनवरती तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवते, जस्ट बेअर विथ मी. वर्ष 2021च्या व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देण्यासाठी आम्ही नारायणगावला डॉक्टर सदानंद राऊत यांच्या विघ्नर फाउंडेशनच्या मीनू मेहता मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. तेव्हा हॉस्पिटलच्या फॅसिलिटीज बघून तिथल्या काही रुग्णांशी आणि स्टाफबरोबर संवाद साधला. ज्याचं अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती अविकारी आहे, ज्यांनी इंद्रियांवर उत्तम विजय मिळवला आहे आणि ज्यासाठी दगड माती सोनं समान आहे, तो खरा योगी आहे. असं योग्याचं वर्णन भगवद्गीतेत केलेलं आहे. आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील बहुआयामी कार्यामुळे आपण योगी असल्याची प्रचिती आली. आपण उच्च विद्याविभूषित असणं ही केवळ विद्वत्ता नसून आपलं कार्य एका प्रयोगशील योग्याचं प्रकट चिंतन आहे. डॉक्टर, आपण वैद्यकीय शिक्षण घेण्या इतकंच ते देण्यातही पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा हे आयुष्याचं ब्रीद ठरवून अहोरात्र झटून जीवन त्यासाठी व्यतीत केलं. हे काही सोपं काम नाही. रुग्ण सर्व आजारासाठी आपल्याकडे धाव घेतात आणि देव दीनाघरी धावला या उक्तीप्रमाणे आपण हृदयविकार, मूत्रपिंड विकार यासारख्या विकारांवर यशस्वी उपचार करता. मात्र आपण सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करून जीवनदान देतात, ते कार्य अनन्य साधारण आहे. या सेवेची नोंद जागतिक आरोग्य संघटनेने घेऊन सर्पदंश व्यवस्थापन तज्ञ म्हणून नियुक्ती करून आपला सार्थ बहुमान केला आहे. विघ्नहर मेडिकल फाउंडेशन ही आपण सुरू केलेली सेवाभावी संस्था अनेक वर्ष हजारो रुग्णांसाठी जीवनदायी ठरली आहे. जनजागृती आणि ज्ञानदानासाठी आदिवासी वस्तीवाड्यांपासून ते ऑक्सफर्ड विद्यापीठ हा प्रवास आपण 30 वर्षात विलय केला. आपल्या सेवाभावी कार्याची दखल विविध स्तरातून घेतली गेली आणि आपणास अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या सर्व वाटचालीत आपली अर्धांगिनी डॉक्टर पल्लवी यांची खंबीर साथ आहे हे खचितच आपलं पूर्वसंकेत आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन तर्फे 2020-21चा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होता. हा पुरस्कार आपल्या प्रेसिडेंटच्या हस्ते डॉक्टर राऊत यांना देण्यात आला. त्याप्रसंगी आपल्या क्लबचे मेंबर्स, हॉस्पिटलचा स्टाफ आणि डॉक्टरांचा परिवार उपस्थित होता. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर राऊत यांना त्यांचे विचार व्यक्त करायची विनंती करते. ओव्हर टू डॉक्टर राऊत. नमस्कार, ऐकायला येतंय? नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचे प्रेसिडेंट रोटेरियन शशांकजी सप्रे, देन सेक्रेटरी डॉक्टर मीना धोत्रे, शशांक टिळक प्रोजेक्ट डायरेक्टर, अश्विनी शिलेदार ॲडमिन डायरेक्टर, आणि ज्यांनी सुरुवातीपासून पुरस्काराच्या संदर्भात माझ्याशी कम्युनिकेशन केलं ते राहुल बाळ आणि बिंदा बाळ, माझे मित्र गिरीश मडकर आणि सर्व रोटेरियन बंधू, आणि माझ्याबरोबर दुसरा पुरस्कार मिळाले गणेश फेळचे संचालक, सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. आभार याच्यासाठी की तुम्ही आमच्या या पुरस्कारासाठी निवड केली, व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कारासाठी, आणि नुसती निवड केली नाहीच तर तुम्ही प्रत्यक्ष आमच्या हॉस्पिटलला भेट देऊन हा पुरस्कार आम्हाला प्रदान केला. त्याच्याबद्दल आम्ही दोघंही आमच्या कुटुंबाच्या वतीनं अतिशय आभारी आहोत. आणि रोटरी क्लबचं काम मी इथं जुन्नर तालुक्यात अतिशय जवळून पाहत आहेत. अनेक रोटरी क्लबच्या कार्यक्रमांना, विशेषतः आरोग्य शिबिरांना मी स्वतः अनेक वर्ष नियमितपणे जात होतो. नारायणगाव परिसरात जे नारायणगावचा रोटरी क्लब आहे त्याचे सर्व सहकारी मित्र माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरांना आणि विविध सामाजिक जे उपक्रम आहेत त्यांच्यासाठी मी नियमितपणे त्यांच्याबरोबर जात असे. आणि मटकर सरांनी अतिशय चांगली ओळख आमची करून दिली, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. गेली अनेक वर्ष मी वैद्यकीय शिक्षण घेतल्यापासून, म्हणजे MD झाल्यापासून मी KEM आणि जहांगीरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं, पोस्ट ग्रॅज्युएट. आणि त्यांच्यानंतर मी इकडचा आमच्या नारायणगावच्या जवळच गाव असल्यामुळं
मी इकडे नारायणगावमध्ये वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्याला कारणही तसंच होतं की हे आमचा जो परिसर आहे इथं 5 धरणं बांधलेली गेली आहेत आणि सगळे लोक धरणग्रस्त झालेली आहेत. म्हणजे प्रत्येकाचं घर धरणाखाली गाव बुडाल्यामुळं त्यांचं घर जुनं मोडून त्यांना नवीन ठिकाणी विस्थापित व्हावं लागलं. अनेकांच्या जमिनी गेल्या आणि त्यांना नवीन ठिकाणी जमिनी मिळाल्या. काही लोकांना अजूनही त्या मिळालेल्या नाहीत. गेली 40 ते 45 वर्ष होऊन. तर अशा हालाकीच्या काळात आमचं शिक्षण झालं. म्हणजे धरणाची ही जी प्रक्रिया चालू होती धरण बांधण्याची, म्हणजे विस्थापित जो काळ होता त्यावेळी आम्ही 8वी 9वीला होतो आणि आमचं घर सोडून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी राहायला जावं लागलं. आणि त्या काळात माझं महाविद्यालयीन आणि विद्यालयीन शिक्षण झालं आणि त्याच वेळी माझ्या मनात कुठेतरी बसलं की आपण गावाकडे येऊनच इथं वैद्यकीय सेवा दिली पाहिजे. कारण त्यावेळी इकडं रस्ते नव्हते, दळणवळणाची साधनं नव्हती आणि छोट्या छोट्या गावात जर काही रुग्ण गंभीर झाला तर त्याला अक्षरशः बैलगाडीत किंवा झोळीत टाकून इकडे नारायणगावला एक प्राथमिक आरोग्य केंद्र होतं इथं आणायचं आणि त्यावेळी इथं पण बऱ्याचदा सुविधा नसायच्या आणि अनेक रुग्ण मग पुण्याला किंवा मुंबईला जाऊन जायला सुद्धा साधनं नसायची. मग रस्त्यात ते मृत्युमुखी पडायचे. तर त्यामुळे मी निर्णय घेतला आणि इकडे नारायणगावला वैद्यकीय सेवा सुरू केली. परंतु मी जरी KEM किंवा जहांगीरमध्ये MD होतो, तिथं मी अतिदक्षता विभागाचा प्रमुख होतो, लेक्चरर म्हणून काम केलं. परंतु गावाकडे आल्यानंतर लोकांना माझ्या शिक्षणाचं त्यावेळी महत्व माहित नव्हतं. MD म्हणजे काय, त्यावेळी जास्त इतर लोक डॉक्टरांबरोबर माझी तुलना व्हायला लागली की BMS इतर कोणतरी एक नवीन डॉक्टर आलेला आहे. त्यावेळी 92 साली तर पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर येऊन सगळ्या सुविधा निर्माण करणं म्हणजे खूप अवघड होतं. आणि त्यावेळी या सुविधा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताना सुद्धा खूप प्रचंड अडचणी आल्या. बँकांचं कर्ज खूप मोठ्या दरानं घ्यावं लागलं. 21% व्याजदराने मी कर्ज घेतलं बँकेचं आणि मग हॉस्पिटल सुरू केलं. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ अशी एक त्यावेळी बँक होती शासनाची, महाराष्ट्र शासनाची. त्याच्या मार्फत ते अनेक 2 वर्ष प्रयत्न करून कर्ज मिळालं आणि मग मी हॉस्पिटल सुरू केलं. आणि माझी तपासणीची फी सुरुवातीला 30 रुपये होती फक्त. परंतु ती लोकांना फी सुद्धा 30 रुपये कन्सल्टिंग फी सुद्धा जास्त वाटायची. लोक म्हणायचे तुम्ही काही करत नाही, इंजेक्शन देत नाही, गोळ्या देत नाही, फी कसली आहे तुमची एवढी. म्हणजे त्या लोकांना ते कन्सल्टिंग हा इकडं कन्सेप्टच त्यावेळी ग्रामीण भागात नव्हता. आणि मग अशा परिस्थितीत वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला खूप काळ गेला. पहिले 2-4 वर्ष एकीकडं बँकेचं कर्ज फेडण्यासाठीचा संघर्ष आणि दुसरीकडं लोकांचा अविश्वास, त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठीची प्रक्रिया, याच्यात खूप काळ गेला आणि मग चांगलं हॉस्पिटल हळूहळू नावारूपाला येईल. मी अतिदक्षता विभागात काम केल्यामुळं आणि हृदयविकार मधुमेह तज्ज्ञ असल्यामुळं मला असं वाटलं होतं की आपण इकडे हृदयविकाराचे रुग्णांवर उपचार करू. परंतु इतर अपघाताचे रुग्ण सुद्धा यायला लागले. रस्त्याने हायवेलाच हॉस्पिटल असल्यामुळं मेजर ट्रॉमाचे जे पेशंट आहेत ते खूप यायला लागले. त्याच्यानंतर हार्ट अटॅकचे पेशंट यायला लागले. परंतु या सगळं करत असताना एक वेगळीच समस्या आमच्या समोर उभी राहिली एक दिवस. आणि एका लहान मुलीला, 8 वर्षाच्या लहान मुलीला सर्पदंश झाला आणि तिला 20 मिनिटांनी इथं आणलं. परंतु माझ्या मित्राच्या घरीच तिला शेतमजुराच्या मुलीला सर्पदंश झाला होता. 20 मिनिटांनी निघताना सांगितलं आणि ज्यावेळी तो जवळ आला त्यावेळी सांगितलं की मुली थंड येऊन पडलेली आहे, लवकर येऊन खाली येऊन बघा. तर मी बाहेरच हॉस्पिटलच्या बघितलं तर ती मृत पावलेली होती. 8 वर्षाची मुलगी 20 मिनिटात सर्पदंश झाल्यानंतर डेड होऊन हॉस्पिटलला आणली होती. आणि तेव्हापासून आम्ही अस्वस्थ झालो खूप की इकडची समस्या सगळी वेगळी आहे. आपल्याला जर वैद्यकीय शिक्षणाचा आपल्या खऱ्या अर्थानं उपयोग व्हायचा असेल तर आपण सर्पदंशाच्या किंवा इतर जे ग्रामीण भागातले आजार आहेत त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग आम्ही वेगवेगळे पर्याय त्याला शोधायला सुरुवात केली. वैद्यकीय शिक्षणात सर्पदंशाबद्दल कोणतीही तोपर्यंत जास्त माहिती नव्हती. आणि मी KEMला आणि जहांगीरला तिथं रेसिडेन्सी केल्यामुळं तिकडे सर्पदंशाचे रुग्ण जास्त येत नसत. ससूनलाच ते सगळे रुग्ण जात असत पूर्वी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यासाठी ज्या गोष्टी असतात आवश्यक, इक्विपमेंट्स लागतात, मॉनिटर्स लागतात, व्हेंटिलेटर्स लागतात, डिफिब्रिलेटर लागतो, ऑक्सिजन लागतो, या सगळ्या गोष्टी पण त्यावेळी इकडे जास्त प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. म्हणजे दोन्ही दृष्टीने अडचण होती की त्याचा अनुभव पण नव्हता आणि त्यासाठी लागणारी साधनं पण नव्हती. मग आम्ही थोडंसं धाडस केलं. मी वैद्यकीय शिक्षण घेत असताना समाजसेवेची आवड असल्यामुळं विग्नर मेडिकल फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केलेली होती. आणि मग मी धाडस केलं आणि सरळ टाटा ट्रस्टला रतन टाटांना पत्र लिहिलं की मी असं शिक्षण घेतलंय, माझा अनुभव असा आहे, मी ग्रामीण भागात आलोय, परंतु इकडची आरोग्याची समस्या वेगळी, इकडे सर्पदंशाचे रुग्ण जास्त मृत्युमुखी पडतात. तर त्यांनी खूप प्रयत्नानंतर त्यांनी पूर्ण माझ्या प्रकल्पाचा अभ्यास केला. त्यांच्या सोशल वर्करनी हॉस्पिटलला भेट दिली आणि जरी हॉस्पिटल खाजगी असलं तरी बाब म्हणून त्या सोशल वर्करने रिकमेंड केलं. आणि रतन टाटा ट्रस्टनी, दोराबजी टाटा ट्रस्टनी त्यावेळी एक 8.5 लाख रुपयाचा व्हेंटिलेटर 98 साली माझ्या हॉस्पिटलला दिला.
आणि ती सुद्धा कहाणी खूप सांगण्यासारखी, पण त्यात वेळ घालवत नाही. आणि त्याच्यानंतर ते रुग्ण जे सर्पदंशाचे यायला लागले त्याच्यापैकी एकाही रुग्णाचा सर्पदंशामुळे मृत्यू झालेला नाही. फक्त एक व्हेंटिलेटर आम्हाला मिळाला. सुरुवातीला आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी फक्त आमच्याकडे एक ECG मशीन होतं, बाकी काही नव्हतं. आणि नंतर त्या व्हेंटिलेटर नंतर जसजसे रुग्ण वाढायला लागले आमचा आत्मविश्वास वाढला की ज्यांना जर तातडीनं आणि वेळेत चांगले उपचार केले तर हे रुग्ण वाचू शकतात. मग आमचा आत्मविश्वास खूप वाढला. मग एक ऑक्सिजनचं सिलेंडर वाढवत गेलो. जनरेटरची गरज असायची, तो हिरो होंडाचा जनरेटर घेतला. अशा ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात त्या आम्ही उपलब्ध करायला सुरुवात केली आणि धाडसानं या रुग्णांवर उपचार सुरुवात करायला गेली. आमचा अनुभवही खूप वाढत गेला. मग 2004 साली आम्ही त्यावेळी इकडे ग्रामीण भागात असल्यामुळे कॉम्प्युटर पण नसायचे. 98 सालीच कॉम्प्युटर आला आणि मग आम्ही हळूहळू कॉम्प्युटर पण शिकलो, इंटरनेट शिकलो. आणि मग 2004 साली ज्यावेळी जास्त रुग्णांची संख्या वाढली त्यावेळी आम्ही मग या क्षेत्रात कोण काम करतंय का आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये त्या लोकांची नावं शोधली इंटरनेटवर आणि त्यांना ईमेल केले की कुणी आम्हाला गायडन्स करेल का सर्पदंशावर उपचार करण्यासाठी. तर डॉक्टर डेव्हिड वॉरेन म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन आहेत, प्रोफेसर इमेरिटस, आणि त्यांचा काही मिनिटातच मेल आला की आय विल गाईड यू किंवा हेल्प यू असा त्यांचा मेल आला. आणि मग आमचा रेग्युलर संपर्क त्यांच्याशी सुरू झाला. प्रत्येक सर्पदंशाचा रुग्ण आला की त्याच्या ज्या छोट्या छोट्या क्लिनिकल डिटेल्स आहेत त्या आम्ही त्यांना समजून सांगायचं, मेलवर पाठवायचं, त्यांचा गायडन्स घ्यायचं, त्याचे ब्लडचे रिपोर्ट्स, क्लिनिकल डिटेल्स, काय आम्ही उपचार करतो सगळं पाठवायचं. आणि त्यांना पण खूप आनंद व्हायला लागला. ते म्हणाले की तुम्ही जे करताय ते बरोबर आहे, तुम्ही करत राहा. आणि मग असं कम्युनिकेशन वाढलं आणि त्यांना खूप आनंद झाल्यानंतर ते एक दिवस असं म्हटले की मीच तुमच्या हॉस्पिटलला भारतात आल्यावर भेट देतो, मलाच तुमच्याकडून खूप गोष्टी शिकायची गरज आहे. तर आम्हाला खूप आनंद झाला की त्यांनी ते हॉस्पिटलला आले, दिवसभर सगळं त्यांनी बघितलं की आम्ही कसे पेशंट उपचार करतो. त्यावेळी सर्पदंशातून बरे झालेले 150 रुग्ण आम्ही बोलवले आणि त्या प्रत्येक रुग्णाशी त्यांनी संवाद साधला की तुम्हाला काय झालं, कोणता साप चावला होता, त्याला काय त्रास होतो तुम्हाला, डॉक्टरांनी काय उपचार केले, तुम्ही कसे बरे झाले. आणि त्या रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांनी बघितला आणि त्यांनाही खूप आनंद झाला की अशा परिस्थितीत ग्रामीण भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम चाललेलं आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ऑस्ट्रेलिया इथं एक टॉक्सिनॉलॉजीचा कोर्स त्यासाठी जाण्यासाठी विनंती केली. मग आम्ही भारतातून दोघेच पती पहिले आहेत की तो कोर्स अटेंड केला की सर्पदंशावर काय उपचार करा, त्यासाठी ऑस्ट्रेलियात एक कोर्स आहे, तो अटेंड केला. मग तिकडून आल्यानंतर अजून आत्मविश्वास मिळवला. मग त्यांनी आम्हाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत लेक्चरसाठी बोलवलं. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली एक जागतिक सर्पदंश तज्ञांची. 400 तज्ञ होते, तिथं आमचं लेक्चर ठेवलं, दोघांचंही लेक्चर त्यावेळी झालं आणि तिथल्या तज्ञांना सुद्धा हा आमचा प्रयोग खूप आवडला. तर अशा नंतर एकंदरीत आमचा आत्मविश्वास वाढून गेल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आपल्या परिसरातच फक्त सर्पदंशाचे रुग्ण वाचून उपयोग नाही. आपण जर 100% वाचू शकतो तर ते महाराष्ट्रात, भारतात का वाचू नये. भारतात दरवर्षी जवळजवळ 2.5 ते 3 लाख लोकांना सर्पदंश होतो, त्याच्यापैकी 50,000 लोक मृत्युमुखी पडतात आणि ही आकडेवारी याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की हा प्रसार आपण संपूर्ण पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि हळूहळू भारतात करूया. मग आम्ही डॉक्टरांसाठी लेक्चर्स घ्यायला सुरुवात केली. मग पुण्यात डॉक्टरांसाठी कॉन्फरन्स घेतली IMA हॉलला. महाराष्ट्रातील सगळे 300-350 डॉक्टर आले होते आणि भारतातल्या जवळजवळ 15-16 राज्यामध्ये जिथं जिथं सर्पदंशाचे रुग्ण आहेत अशा ठिकाणी जाऊन डॉक्टरांसाठी लेक्चर्स घेतले आणि मग हा प्रयोग खूप सक्सेस व्हायला लागला. मग दुसरी एक अडचण लक्षात आली की हे लोक सर्पदंशाचे रुग्ण आहेत ते सुरुवातीला आमच्यावर विश्वास ठेवायचे नाही. ते आमच्या हॉस्पिटलमध्ये जरी पेशंट आणला तरी मांत्रिकाला घेऊन यायचे, अंगारा उभारा करायचे, मंत्र म्हणायचे. सुरुवातीला खूप वाईट वाटायचं, राग यायचा त्यांचा की आपण एवढे उपचार करतो पण हे असं वागतात लोक आणि रुग्ण बरा झाला तर क्रेडिट मात्र मांत्रिकाला देतात. परंतु पेशंट बरा व्हायचा एवढं ध्येय बरोबर ठेवून त्यांचं थोडंसं दुर्लक्ष करायचं आणि मग पेशंट बरा झाल्यानंतर मग दुसरी अडचण लक्षात आली की जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. मग प्रत्येक गावागावात जिथला सर्पदंशाचा रुग्ण येईल त्या रुग्णाला बरोबर घेऊन त्या गावात वाडी वस्तीवर जाऊन, आदिवासी भागात जाऊन, आदिवासी भागातल्या शाळांमध्ये, हायस्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन, यात्रा किंवा दशकरी अवधीमध्ये सुद्धा जाऊन सर्पदंशावर जनजागृतीची व्याख्यानं दिली आणि एकंदरीत आता लोकांचा खूप आत्मविश्वास वाढला की लोकांना वाटतंय की कितीही जरी सर्पदंशाचा रुग्ण गंभीर झाला तरी डॉक्टर राऊतकडे गेला का तो निश्चितपणे बरा होतो. आणि मग हळूहळू सुरुवातीचा आमचा परिसर, मग शेजारचा तालुका आंबेगाव तालुका, मग जुन्नर, आंबेगाव, खेड आणि आता मात्र 3 जिल्ह्यातील 12 ते 13 तालुक्यातील रुग्ण येतात. सर्पदंश झाल्यानंतर पहिलं नाव घेतात ते आमचं नाव घेतात आणि इथे येतात आणि सुदैवाने या सगळ्या परिसरात हा आमच्या प्रोजेक्ट जो मिशन आहे झिरो स्नेक बाईट डेथ याचा प्रचार झाल्यामुळं आमच्या जवळजवळ या 3 जिल्ह्यात आमच्या रिलेटेड जे तालुके आहेत 12-13 इथले सगळे रुग्ण वाचायला सुरुवात झाली. क्वचित एखादा रुग्ण फक्त ऑन द वे जर काही दुर्दैवानं लेट झाला किंवा त्याला साधन मिळालं नाही तर ऑन द वे किंवा घरीच येत होतो जर वेळेत उपचार मिळाला.
परंतु हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते 100% रुग्ण वाचवण्याचा प्रयत्न आमचा असतो आणि त्याचं परमेश्वर कृपेने आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे यश पण आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला म्हणजे आश्चर्य वाटतं किंवा आता सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो की अनेक रुग्ण गास्पिंग अवस्थेत येतात. बरेचसे लोक आपल्याला माहिती आहे गास्पिंग म्हणजे शेवटचा श्वास घेत हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्यांना आल्या त्यांच्या श्वासनलिकेत नळी टाकून व्हेंटिलेटर लावायला लागतं. आपल्याला आता कोरोनामुळे सगळ्यांना व्हेंटिलेटर म्हणजे काय माहित झालं, परंतु ग्रामीण भागात हा प्रयोग आम्ही गेले 25 वर्ष करत आहोत की प्रत्येक रुग्ण वाईट अवस्थेत आलेला, कधी हार्ट बंद पडलेला असतो, श्वास बंद पडलेला असतो, त्याला आल्या CPR करायला लागते, व्हेंटिलेटर लावावा लागतो आणि अशा अवस्थेत रुग्ण जर बरा झाला तर तो नातेवाईकांना जो आनंद होतो, आम्हाला जो आनंद होतो तो अतिशय वेगळा असतो. आणि असे जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त रुग्ण वाचले. नाक जर चावला तर त्या रुग्णाचा श्वास बंद पडतो ताबडतोब किंवा हृदय बंद पडतं आणि त्याला त्वरित व्हेंटिलेटर लागतं. आणि घोणस आणि फुरसं जर चावलं तर त्याला सगळीकडून रक्तस्राव होतो, रक्त पातळ होतं, रक्ताच्या उलट्या होतात, नाकातोंडातून डोळ्यात रक्त येतं आणि त्याची हळूहळू लघवी कमी होते, सगळीकडे रक्तस्राव होतो आणि किडनी पण फेल होते, त्याला डायलिसिस युनिट पण लागतं. तर ते डायलिसिस सुद्धा आम्ही घोणसच्या रुग्णांसाठी 2 मशीनचं डायलिसिस युनिट सुद्धा इथे उभं केलेलं आहे. आणि जगात सगळीकडे जर घोणच चावला तर 30% लोकांना अॅक्यूट किडनी फेल्युअर होतं आणि त्यांना डायलिसिस लागतं. परंतु आम्ही असा स्टडी केला की या रुग्णांना जर वेळेत चांगले उपचार दिले तर एकालाही किडनी फेल्युअर होत नाही. ही सुद्धा मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे नुसतं रुग्ण वाचत नाही तर त्यांना आम्ही किडनी फेल्युअर सुद्धा होत नाही. म्हणजे त्याच्याबरोबर कोमॉर्बिडिटीज आहेत, विशेषतः घोणस आणि नाक चावल्यावर चावला त्या ठिकाणी नेक्रोसिस किंवा गॅंग्रीन होतो, हात किंवा पाय काढून टाकायला. या गोष्टी सुद्धा आम्ही खूप प्रमाणात टाळलेल्या, म्हणजे कुणालाही अपंगत्व आलेलं नाही किंवा कुणालाही किडनी फेल्युअर अतिशय कमी लोकांना झालं आणि जीव तर वाचतो. तर ही सगळं यशस्वी झालेलं आहे सगळा हा प्रयोग. आणि हे जे सर्पदंश होणारे रुग्ण आहेत हे अतिशय गरीब असतात, आदिवासी असतात किंवा शेतमजूर असतात, मच्छीमार असतात, इकडं मासेमारी करणारे एकदम गरीब असतात, लहान मुलं असतात, महिला असतात आणि यांना कोणत्याही प्रकारचा शासकीय मदत किंवा इतर काही मिळत नाही. मग त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केला की इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीनं आम्ही विधानसभेत सुद्धा यांच्यासाठी आवाज उठवायचा प्रयत्न केला की सर्पदंश झालेल्या रुग्णाला काहीतरी मदत करा, परंतु अजूनपर्यंत त्यात यश आलेलं नाही. परंतु सर्पदंशामुळे मृत्यू झाला तर शासनाने डिक्लेअर केलं की 2 लाख रुपये आपण त्या कुटुंबाला द्यायचे. परंतु त्यासाठीच्या सुद्धा अटी आहेत त्या खूप जाचक आहे की वन विभागाच्या हद्दीतच जर सर्पदंश झाला तरच, सर्पदंशामुळे मृत्यू झाला तरच मदत मिळते, त्याचं पोस्टमॉर्टम करायला लागतं. मग हे अशिक्षित आदिवासी लोक असतात, जर मृत्यू झाला तर मग यांना पोस्टमॉर्टम करायचं म्हणजे त्यांना खूप वाईट वाटतं. ती गोष्ट सुद्धा खूप अवघड आहे त्यांना समजून सांगणं. तर अशा सगळ्या अडचणीतून मार्ग काढून हे आमचा प्रकल्प हा चालू आहे. आणि याच्याबरोबर दुसरी ग्रामीण भागात समस्या आहे की शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप आहे. कीटकनाशक सहजासहजी उपलब्ध असतात आणि बरीचशी नैराश्यग्रस्त झालेली मुलं किंवा शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे इतर कौटुंबिक कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न करतात कीटकनाशक. ती सुद्धा सर्पदंशित रुग्णांपेक्षा जास्त संख्या आहे आणि त्यांच्यावर सुद्धा आम्ही यशस्वी प्रयत्न करून उपचार केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मृत्यू वाचण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे शहरातील हॉस्पिटलपेक्षाही जास्त रुग्ण मोठ्या प्रमाणात वाचत असतात. आणि आमच्या या सगळ्या कार्याची दखल अनेक पातळीवर आता घ्यायला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्हाला ग्रामीण भागात कुणी दखल घेत नव्हतं, परंतु काही वर्षापासून जागतिक राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा या कामाची चांगली दखल घेतली गेलेली आहे. आणि त्यामुळे आम्हालाही आता खूप आनंद होत आहे. आणि हे काम असंच अव्याहतपणे चालू राहण्यासाठी तुम्ही सुद्धा खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. तुमच्या क्लबचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो की अतिशय हे एक प्रकारचं प्रोत्साहनच आहे. कारण ही प्रतिकूल परिस्थिती आहे, रोजच्या रोज आमची एक वेगळी लढाई असते. प्रत्येक येणारा नवीन पेशंट वेगळं चॅलेंज घेऊन आमच्या समोर उभं राहतो. काय परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही. आणि रुग्णांकडे आर्थिक परिस्थिती खूप गरीब असते, रुग्ण गंभीर असतात, त्यासाठी येणारा खर्च खूप असतो. परंतु या सगळ्या संघर्षातून वाटचाल काढत आम्ही चालत आहोत. आणि एक चांगली तुम्ही आमचं कौतुक केलं, इथं सगळे मंडळी आले आणि आमचं कौतुक केलं. ते जे मानपत्र लिहिले ते अतिशय चांगलं आहे, सगळ्यांना आनंद झाला. आमच्या आई वडिलांनाही खूप आनंद झाला इथं तुम्ही आल्यानंतर. आणि माझे जे सगळे सहकारी आहेत लायन्स क्लबचे त्यांनाही खूप आनंद झाला की आपल्या मेंबरचं कौतुक पुण्यातील रोटरी क्लबच्या सभासदांनी येऊन केलं, त्यामुळे त्यांनाही खूप आनंद झाला. आणि हे काम असंच चालू राहण्यासाठी माझी विनंती राहील की भविष्यात सुद्धा आपली ही अटॅचमेंट चांगली राहावी. भविष्यात सुद्धा जर काही आम्हाला सहकार्य लागलं तर ते आपण सर्वांनी करावं अशी मी विनंती या निमित्तानं करतो. आणि कोविडच्या काळात सुद्धा तुम्हाला सांगायला म्हणजे आश्चर्य वाटेल
की कोविडच्या काळात सुद्धा गेल्या वर्षी हॉस्पिटल आम्ही बंद ठेवलं नव्हतं. मी पण परत 60 आहे, दोघे आम्ही कोमॉर्बिडिटीज आहेत, परंतु अशा काळात सुद्धा आम्ही 200 सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवदान दिलं आणि अतिशय गंभीर होते. त्या काळात ते जर गेले इतर तर कुठेही त्यांना सोय नव्हती. जर आम्ही कुठं घेतलं नसतं तर पुण्यात सुद्धा ससूनला सुद्धा कोविड रुग्णालय आहे पूर्ण, त्यामुळे ते लोक जायला पण घाबरायचे. अशा काळात सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 200 रुग्णांना जीवदान दिले आणि यावर सुद्धा एप्रिल पासून जवळजवळ 40 रुग्ण आतापर्यंत झालेले आहेत 2 महिन्यात, मार्च एप्रिल पासून. तर असं एक काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि नुकतीच मी राहुलला एक डॉक्युमेंटरी पाठवली, ती जर तुम्ही कधी वेळ मिळाला सगळ्यांना तर ती आपण निश्चित पहा, की एक सर्पदंशावर मिशन इम्पॉसिबल नावाची आम्ही डॉक्युमेंटरी तयार केली आणि जागतिक जे सगळे सर्पदंश तज्ज्ञ आहेत किंवा सायंटिफिक तज्ज्ञ आहेत, म्हणजे स्नेक बाईटच्या संबंधित जे स्टेक होल्डर्स आहेत, त्यांना ही डॉक्युमेंटरी खूप आवडलेली आहे. आतापर्यंत सर्पदंशामुळे मृत्यू होतो हीच निगेटिव्ह भावना सगळीकडे आहे. म्हणजे WHO सुद्धा म्हणणं आहे की सर्पदंश झाला की भारतात किंवा आफ्रिका असले की 100% लोक मरणार. परंतु सगळ्या तज्ज्ञांनी असं म्हटलंय की पहिल्यांदा पॉझिटिव्ह मेसेज हा जगामध्ये आमच्या या डॉक्युमेंटरीच्या निमित्तानं जाणार आहे. मिशन इम्पॉसिबल ही डॉक्युमेंटरीची लिंक पण आहे युट्यूब, राहुल प्रती आहे, त्यांच्याकडून ती घेऊन तुम्ही सर्वांनी जर बघितली आणि आम्हाला फीडबॅक जर कळवला तर निश्चितपणे आम्हाला आनंद होईल. पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचा मनपूर्वक ऋणी आहे आणि भविष्यात आपलं हे सहकार्य आणि एकत्रित काम करण्याचं काही जॉईंट प्रोजेक्ट असतील तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही निश्चितपणे आपल्याला सहकार्य करू. जुन्नरच्या ग्रामीण भागात किंवा आंबेगावच्या ग्रामीण भागात कुठेही जर तुम्हाला जर मेडिकल किंवा इतर सोशल प्रोजेक्ट सुद्धा, मी इतर अनेक सामाजिक संस्थांशी सुद्धा संबंधित आहे, जर कुठले प्रोजेक्ट करायचे असेल तर निश्चितपणे योग्य ते सहकार्य आम्ही दोघंही आपल्याला करू. एवढीच ग्वाही या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा रोटरीचे प्रेसिडेंट आणि आपणा सर्व रोटरी मंडळीचा आम्ही मनपूर्वक आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर राऊत. धन्यवाद डॉक्टर राऊत. पुनश्च एकवार तुमचं अभिनंदन. आणि आजच्या या पुरस्कारासाठी अत्यंत योग्य व्यक्ती आम्हाला मिळाली, अत्यंत योग्य व्यक्तीचा सन्मान केला याचं समाधान आम्हाला मिळालं. तुम्ही जे गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कार्य करताय ते अतिशय प्रेरणादायी आहे आणि ह्या तुमच्या कार्याला आमचा मनपूर्वक सलाम. धन्यवाद. यानंतरचे आपले आजचे दुसरे गौरवमूर्ती आहेत, ज्यांना तुम्ही जवळजवळ प्रत्येक जण माझ्या मते कधी ना कधीतरी त्यांना भेट देऊन आलेले आहात. ते आहेत रुपेश गुडमेवार. असं म्हणतात की एखाद्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो आणि गणेश भेळेच्या रूपाने ते अनेकांच्या हृदयात आणि पोटात वास करून आहेत याची मला खात्री आहे. भेळ, पाणीपुरी, चाट असे अस्सल भारतीय पदार्थ ज्यांचं नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं आणि माझ्या मते सगळ्यांना लगेच भुकेची जाणीव झाली असेल. अशा पदार्थांना आपल्या मेहनतीच्या जोरावर गुणवत्तापूर्ण ब्रँड व्हॅल्यू मिळवून देणारे आणि परदेशात देखील आपला चोखंदळ ग्राहक वर्ग निर्माण करणारे सुप्रसिद्ध गणेश भेळचे संचालक, तरुण उद्योजक रुपेश गुडमेवार हे आजचे आपले दुसरे गौरवमूर्ती आहेत. त्यांची ओळख करून देण्यासाठी मी आपले पास्ट प्रेसिडेंट आणि अत्यंत कंपोज्ड पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या गणेश जाधव यांना विनंती करते. आणि त्याच्यानंतर सायटेशनचं वाचन आपली नेहमीची शायरा त्रिवेणी आजच्या अलग अंदाजामध्ये आपल्याला भेटणार आहे. ओव्हर टू गणेश. नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी आणि मित्र हो. गणेश भेळ आणि ओळख करून देणारा गणेश जाधव हा योगायोग, हा खरं म्हणजे कन्व्हिनर राहुलचा मिश्किलपणा. पण मला आज खरंच रुपेशजींची ओळख करून देताना खूप आनंद होतोय. कोथरूडकर झाल्यापासून म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून आम्ही गणेश भेळचे चाहते आहोत. महिन्या 2 महिन्यातनं गणेश भेळवर नक्की आमची भेट ठरलेली असते. आधी भेळ आणि पाणीपुरी खायची आणि मग जिभेवरचा तिखटपणा कमी करण्यासाठी कुल्फी घ्यायची, हा आमचा नेहमीचा कार्यक्रम. आमच्या मुलीच्या वाढदिवसालाही अनेक वेळा आम्ही गणेश भेळला ऑर्डर दिलेली आहे. त्यांची प्रगती आम्ही सगळेच पाहत आहोत. आता लॉकडाऊनच्या आधीच मी त्यांच्या करिश्मा सोसायटी जवळच्या कॅफेमध्ये गेलो होतो. रुपेश यांचे धाकटे बंधू दिनेश यांची भेट झाली. कॅफेला कसा रिस्पॉन्स आहे अशा आमच्या गप्पाही झाल्या. खरं म्हणजे
आमचं हे उदाहरण प्रातिनिधिक आहे. मला खात्री आहे की त्यांचे असे हजारोंनी चाहते आहेत. आता आपण रुपेश गुडमेवार आणि गणेश बेळ यांची थोडी औपचारिक ओळख करून घेऊ. 1978 मध्ये रुपेश यांचे वडील श्री रमेश गुडमेवार आणि आई छाया यांनी हातगाडीवर गणेश बेळची सुरुवात केली. सुरुवातीच्या वर्षांमध्ये खूप मेहनत करावी लागली. रोज 4 ते 5 किलोमीटर हातगाडी ढकलावी लागली. रुपेश त्यांना शालेय वयातच मदत करू लागले. प्रतिसाद चांगला येत असलेला पाहून रमेश यांनी 1996 मध्ये कर्वेनगर इथं पहिलं दुकान सुरू केलं. मग 98 मध्ये गणेश नगर इथं आणि 2000 मध्ये कर्वेनगर इथं तिसरं दुकान सुरू झालं. रुपेश कर्वेनगरचं दुकान सांभाळत होते. एका बाजूनं त्यांनी बाहेरून BA केलं. भेळ, पाणीपुरी, रगडापुरी बरोबरच दुकानांमध्ये दाबेली, सँडविच अशा पदार्थांची रेलचेल सुरू झाली. त्यांनी पॅक पदार्थ विकायलाही सुरुवात केली. पार्टी ऑर्डर्स घ्यायला सुरुवात झाली. संध्याकाळी 5 नंतर चालणारी दुकानं आता 11 ते 11 सुरू राहायला लागली. यातच खरं म्हणजे सगळं आलं. पदवीपर्यंत शिक्षण घेऊन दिनेशही उद्योगात सहभागी झाले. दोघांनी मोठी स्वप्न पाहायला सुरुवात केली. हटके आणि नाविन्यपूर्ण कल्पना त्यांनी राबवायला सुरुवात केली. 2010 साली त्यांनी पाणीपुरीसाठी बिस्लेरीचं पाणी वापरायला सुरुवात केली. 2011 साली त्यांनी ISO घेतलं. भेळ पाणीपुरी उद्योगातला हा पहिला ब्रँड होता ज्यांनी ISO घेतलं. मग ब्रँडिंगवरही त्यांनी काम केलं. मॅकडोनाल्ड भारतात येऊन बर्गर विकू शकत असेल तर आपण परदेशात भेळ पाणीपुरी का नाही विकू शकणार असा विचार त्यांनी केला आणि त्यावर कामाला सुरुवातही केली. अर्थात अनेक अडचणी अपयश आली. अशा वेळी त्यांनी बिझनेस कोच समीर खाडे यांची मदत घेतली. विठ्ठल कामत यांनीही त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचा एक्सपोर्ट सुरू झाला. सिंगापूर, लंडन, दुबई, मलेशिया असं करत करत आज त्यांचा एक्सपोर्ट 14 देशांमध्ये आहे. स्वतःची आणि फ्रँचायझी अशी 8 आउटलेट्स आहेत. देशभर त्यांच्या पॅक प्रॉडक्ट्सचे रिटेलर्स आहेत. Amazon, बिग बास्केट तसंच DMart, बिग बाजार मध्ये त्यांचे आता प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. इन्फोसिस, TCS अशा IT कंपनीजमध्ये त्यांची आउटलेट्स आहेत. 10,000 फुटांचं सुसज्ज मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आज त्यांचा 8 करोडच्या दरम्यान टर्नओव्हर आहे. हातगाडी ते एक्सपोर्ट असा रुपेश आणि त्यांच्या परिवाराचा प्रवास खरंच थक्क करणार आहे. आज त्यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देताना आनंद, कौतुक आणि अभिमान वाटतोय. धन्यवाद. प्रेसिडेंट शशांक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि मानपत्राचं वाचन होईल. व्हिडिओ प्ले करते. 1 मिनिट. रोटरी क्लब पुणे गांधी भवनचा वर्ष 2021चा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देण्यासाठी आम्ही गणेश बेळच्या कॉर्पोरेट ऑफिसला भेट दिली. हा पुरस्कार आपल्या प्रेसिडेंटच्या हस्ते गणेश बेळच्या पूर्ण परिवाराला देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी टिपलेली काही क्षणचित्रे. व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार 2020-21. हातगाडी ते आधुनिक चाट कॅफे. गणेश बेळचा प्रेरणादायी प्रवास. रुपेश, तुमच्या जिद्दीला सलाम. भेळ, पाणीपुरी अशा चटपटीत पदार्थांची नावं ऐकून तोंडाला पाणी सुटले नाही असा माणूस विरळाच. पण हीच भेळ, पाणीपुरी अस्वच्छ, कळकटपणे ग्राहकापर्यंत पोहोचण्याऐवजी जर ISO प्रमाणित ब्रँडची असेल तर मग चवीबरोबर उत्तम गुणवत्तेची हमी नक्की. त्यामुळेच आज गणेश भेळ हा सर्व चाट प्रेमी ग्राहकांचा लाडका आणि लोकप्रिय ब्रँड बनला आहे. जवळपास 40 वर्षापूर्वी आपले वडील, आई वडील रमेश व छाया गुडमेवार यांनी पुण्याच्या कोथरूड भागात एका जुन्या हातगाडीवरून सुरू केलेला भेळपुरीचा हा व्यवसाय आपण एका नवीन उंचीवर नेला आहे. आज आपल्या उत्तम नेतृत्वाखाली घरगुती स्वरूपात सुरू झालेल्या या व्यवसायाचा पसारा पुण्यातील विविध ठिकाणी 10 शाखा,
तसेच महाराष्ट्रभर 800 किरकोळ विक्रेत्यांचे जाळे तसेच आधुनिक चाट कॅफे असा विस्तारला आहे. गणेश भेळच्या आजच्या यशामागे आपले अधिक परिश्रम, नाविन्याचा ध्यास तसेच कुठल्याही परिस्थितीत गुणवत्तेशी तडजोड न करणे हे घटक तर कारणीभूत आहेतच, पण व्यवसाय वाढवण्यासाठी वेळोवेळी घेतलेली जोखीम आणि घडलेल्या चुका यातूनच आपण खूप काही शिकलात अशी ठाम धारणा आहे. 2011 साली ISO मानांकन मिळवणारं गणेश भेळ हा पहिला भेळ पाणीपुरीवाला ब्रँड ठरला. त्यामुळे उत्तम चवीसोबतच उत्तम गुणवत्तेबाबतही गणेश भेळने ग्राहकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सुरुवातीला आपल्याला उत्पादने निर्यात करताना आलेले अपयश व आर्थिक नुकसान यामुळे खचून न जाता झालेल्या चुकांमधून शिकत आपण नव्या जोमाने काम सुरू केले आणि आता नियमितपणे लंडन, सिंगापूर तसेच दुबई येथे पण गणेश भेळची उत्पादने निर्यात होऊ लागली. गणेश भेळचा ब्रँड यशस्वी करण्यासाठी आपला लहान भाऊ दिनेश व कुटुंबातील सर्व सदस्यांचा भक्कम पाठिंबा या शिदोरीवर तसेच आपल्या खंबीर नेतृत्वाखाली गणेश भेळचे भवितव्य उज्ज्वल आहे याची आम्हाला खात्री आहे. नेहमीच्या भेळ पाणीपुरी प्रेमी ग्राहकांबरोबरच आजच्या तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी आपण सुरू केलेल्या चाट कॅफेसारखी नाविन्यपूर्ण संकल्पना यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतर मी रुपेशजींना त्यांचे विचार व्यक्त करण्याची विनंती करते. ओव्हर टू रुपेश. नमस्कार. तोंडात विरघळणारी व मनात रेंगाळणारी चव म्हणजे गणेश भेळ. हे वाक्य आमच्या एका कस्टमरने आमचे पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्हाला कॉम्प्लिमेंट म्हणून दिली होती. त्यावेळेस कळलं की आपण एका चांगल्या एरियात आहोत आणि आपल्याला इथं जर सर्व्हिस दिली तर आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला भरपूर काही यश मिळू शकते. सुरुवात आम्ही अशी केली की आमच्या कस्टमर्सला आवडत होतं स्वच्छता, हायजीन. आम्ही आमची दुकानं स्वच्छ ठेवायला सुरुवात केली. याचा रिस्पॉन्स क्विक आम्हाला मिळत होता. सुदैवाने मी ब्राह्मण एरियात असल्यामुळे मला भरपूर काही शिकायला मिळालं. म्हणजे आपण म्हणतो ना, मूर्ती जशी ठोकून ठोकून बनते त्याप्रमाणेच. 1996 ला बाबांनी आम्हाला दुकान दिलं. त्यानंतर 1998 ला माझा भाऊ दिनेश मला जॉईन झाला. आम्हाला सुरुवातीला दोघांनाही प्लॅटफॉर्म रेडीमेड मिळाला होता. मी दिनेशला सांगितलं की जर तुझं आणि माझं स्वप्न एकत्र असेल तर आपण एकत्र काम करू. म्हणजे काय की आपल्या दुकानाला एक ब्रँड म्हणून डेव्हलप करू. भेळ म्हटलं की लोकांना सर्व्हिस मिळेल की नाही, हायजीन मिळेल की नाही याची गॅरंटी नसायची. आम्ही ब्रँड म्हणून आम्ही पण ब्रँड म्हणून आमच्याकडे बघा किंवा आम्ही पण सर्व्हिस देऊ शकतो. नुसती आपण हॉटेलमध्ये सर्व्हिस नाही घेऊ शकत. तर आपल्या गणेश भेळला ब्रँड कसा तयार करता येईल यासाठी आम्ही काय केलं की सुरुवातीला ट्रेडमार्क निर्माण केला. गणेश भेळचा पहिला ट्रेडमार्क झाल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपल्या दुकानाला जेव्हा TM लागलं जातं तेव्हा आपल्याकडे लोक एक ब्रँड नजरेने बघतायत. यातनंच मग लक्षात यायला लागलं की भरपूर सर्व्हिसेस देणं आणि लोकांची मन जिंकण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. आई बाबांकडनं तर आम्ही क्वालिटी सर्व्हिस, आईकडनं अकाउंटिंग, मामाकडनं आमच्या कस्टमर रिलेशन, बोलायचं कसं हे वगैरे सगळं शिकलो. म्हणजे एक युनिव्हर्सिटीच आपल्या घरात होती. आपल्याला फक्त बघायचं दृष्टिकोन हवा होता. आम्ही कुठेही पण जात होतो ना तेव्हा आमच्या ब्रँडकडे बघत होतो की आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर त्याचं इंटिरियर कसं आहे, ते सर्व्हिस कसे देत आहेत, या गोष्टीकडे बघत गेलो. यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला जर आपला ब्रँड वाढवायचा असेल तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग युनिट हवं. नुसतं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नसून तर आपले सप्लायर्स पण आपल्या बरोबर लागणार. मग आम्ही आमचे सप्लायर्स क्रिएट केले. त्यांना एक शेड घेऊन देणे, त्यांचं शॉप ऍक्ट, फूड अँड ड्रग ह्या सगळ्या गोष्टी केल्या. यातनं आमचे सप्लायर डेव्हलप झाले. त्यानंतर आम्ही आमच्या हाताखालची जी माणसं होती त्यांना आमचे जॉब शिकवायला सुरुवात केली. थोडक्यात काय की ज्या गोष्टी आम्ही करत होतो त्या गोष्टी आम्ही शिकवल्या.
यातनं काही गोष्टी प्लस झाल्या, काही मायनस पण झाल्या. प्लसचा फायदा असा झाला, की आमचं जे बुलवर्क होतं, ते स्मार्ट वर्ककडे आम्ही लक्ष द्यायला लागलो. म्हणजे आम्हाला तो वेळ मिळायला लागला. आई-बाबांना सुरुवातीला वाटत होतं, की मुलं काय करतायत? ह्यांना एवढं चांगलं हातगाडीवरनं आम्ही दुकान आणून दिलेलं आहे. मस्त संध्याकाळी दुकान चालवा, शनिवार, रविवार वाटल्यास फिरायला घ्या आणि एन्जॉय करा. पण आम्ही पण त्यांचीच मुलं ना. आम्हाला असं वाटायचं, की आपण आपली ओळख निर्माण केली पाहिजे. कारण का प्रत्येकाला आयुष्यात आपल्याला असं वाटतं, की आपण काय केलं? आई-बाबांनी प्लॅटफॉर्म करून दिला. सुरुवातीला लोकं आम्हाला अशी म्हणत पण होती, की बघा आई-वडिलांनी हातगाडीवरनं दुकान तुम्हाला निर्माण केलेलं आहे. पण तुम्ही हे सांभाळा, नाहीतर तुम्हाला पण हातगाडीवर दिवस काढावे लागले असते. ह्या गोष्टी आम्ही ऐकून घेतल्या, लक्षात ठेवल्या आणि मग ब्रँडमध्ये डेव्हलप सुरुवात घेतली. बिसलरीच्या पाणी वापरल्याने लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळायला लागला. यानंतर असं लक्षात आलं, की आपण मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. यानंतर आपण आपल्या सर्व्हिसेस पण खूप सुधारलेल्या आहेत. आपण स्टाफ पण छान प्रकारे कलेक्ट केलेला आहे. तर आता आपल्याला आपले आउटलेट वाढवले पाहिजे. तर फ्रँचायझीवर सुरुवातीला अशी कल्पना होती, की आपण कन्सल्टिंग करूयात बिझनेस. यानंतर जेव्हा एक समीर खाडे नावाचे मित्र आम्हाला म्हणून भेटले आणि नंतर आमचे ते बिझनेस कोच झाले. यानंतर हा निर्णय म्हणजे कन्सल्टन्सी न करता बिझनेससाठी आपण आपली फ्रँचायझीच देऊ. यासाठी आम्ही सुरुवात केली. टिळक रोडला आणि त्यानंतर आम्ही औंधला. पहिली टिळक रोडची फ्रँचायझी आपण ओपन केली आणि 14 दिवसानंतर आम्ही आपलं औंधचं ओपनिंग केलं. टिळक रोडचं आउटलेट वर्षभरातच आउटलेट बंद करावं लागलं. पण औंधचं मात्र सक्सेसफुल चाललं. या गोष्टीत असं लक्षात आलं, की आपला स्पॉट चुकलेला आहे. आपला डिसिजन नाही. कारण का टिळक रोडला सिग्नलच्या जवळ दुकान होतं, ट्रॅफिकचा इश्यू होता आणि त्या एरियातच सारसबाग पण जवळ होती. त्यामुळे सदाशिव पेठमध्ये लोकांना आमची थोडी प्राईस महाग असल्यामुळे लोकांना भेळ हे होत नव्हती. पण तेच आमचं औंधमध्ये आउटलेट खूप छान सक्सेसफुल चाललं. फ्रँचायझी आम्ही त्यानंतर 2च्या 4 झाल्या, 5 ते 7, 8 झाल्या. यानंतर असं लक्षात आलं, की आपल्याला आपली कंपनी टाकणं गरजेचं आहे. म्हणजे गणेश भेळ अँड चाट प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना निर्माण झाली. त्याचा एक छोटासा किस्सा असा होता, की प्रायव्हेट लिमिटेडचं नाव टाकताना आम्ही रांगेत उभे होतो. तर जो जो कमिशनर असतात किंवा जे आपले अधिकारी होते, त्यांनी आम्हाला 6-7 लोकांपूर्वी बोललं, की "हा कोण माणूस आहे जो भेळेमध्ये प्रायव्हेट लिमिटेड करतोय?" ह्या गोष्टीचं त्याला फार कौतुक वाटलं आणि त्याने आम्हाला 6-7 लोकांच्या अलीकडे बोलावून घेतलं आणि आमचं कंपनीचं हे झालं, नामांकन झालं. यानंतर लक्षात आलं, की आम्हाला नेहमी दिनेशला आणि मला नेहमी काहीतरी वेगळं आणि क्रिएटिव्ह करायची आवड होती. म्हणजे यानंतर आमचं असं टार्गेट झालं, की आपण आपण आपलं प्रॉडक्ट डोमेस्टिक लेव्हलला तयार करू, पाठवू. म्हणजे आपल्या पुण्यातल्या बऱ्यापैकी मोठ्या मॉलमध्ये, चांगल्या दुकानांमध्ये आपलं प्रॉडक्ट मिळालं पाहिजे. याची सुरुवात झाली. पॅकेजिंग डेव्हलप केलं चांगलं, चांगलं प्रॉडक्टचं शेल्फ लाईफ सुधारलं. जेव्हा पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि मग भारतामध्ये जेव्हा प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे जायला लागलं, यानंतर आम्ही एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. एक्सपोर्ट केल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या आणि त्याप्रमाणे बदलावं पण लागलं. म्हणजे ॲलर्जी ॲडव्हाइस असतं. काही देशांमध्ये शेंगदाणा तेल चालत नाही. मग त्याचं मेन्शन करावं लागतं. त्यांचे फूड अँड ड्रग्स प्रमाणे त्यांची न्यूट्रिशन व्हॅल्यू काढावी लागते. कन्सल्टिंग असतं. सगळ्यात हायेस्ट म्हणजे आम्ही अमेरिकेचं USFD पण मिळवलं. यासाठी स्पेशल यूएसचं पण ऑडिट होतं. मग त्याप्रमाणे आमच्या कारखान्याची रचना, त्याप्रमाणे बदल. आई-बाबांना ह्या सगळ्या गोष्टी बदलत असं वाटत होतं, की मुलं भरपूर खर्च करतायत, पण फायनान्शियल इन्कम काही दिसत नाहीये. बहुतेक आपण परत हातगाडीवर येणार की काय? अशी आई-बाबांना भीती वाटत होती. पण जसं जसे गोल्स दिसायला लागले, त्यांना लोकांकडनं कौतुक मिळायला लागलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं, की पैसा कमवणं जसं इम्पोर्टंट आहे, तसं नाव कमवणं पण खूप इम्पोर्टंट आहे. पैसा हळू-हळू नंतर मिळू लागला. पैशाचा तसा काही सुरुवातीपासूनच इश्यू नव्हता. आई-बाबांनी प्लॅटफॉर्म चांगला दिला होता. यानंतर आम्ही एक्सपोर्ट झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, की आपण सोशल मीडिया पण गाजवला पाहिजे. त्यावेळेस एक 2012 ते 13-14 अशाच्यात रेड एफएमचा शिक्का म्हणून कॉन्सेप्ट चालली होती, की त्यामध्ये लोकांना रेडिओवर तुमची आवडती भेळ यासाठी तुम्ही एस-एम-एस करा म्हणून चाललं सिस्टम्स होती. यामध्ये आम्हाला भेळेचा पण शिक्का मिळाला, पाणीपुरीचा पण मिळाला आणि एसपीडीपीचा पण मिळाला. ह्या गोष्टीचे तिन्ही आम्हाला म्हणजे रेडिओ फेमचा पण मिळाला. यानंतर आम्ही जेव्हा या सिस्टम सगळ्या राबवल्या, तेव्हा आम्ही आय-एस-ओ केलं. आय-एस-ओ केल्यानंतर आम्ही काय केलं, एक प्रेस कॉन्फरन्स 5 स्टारमध्ये बोलावली आणि सगळ्या वर्तमानपत्राच्या पत्रकारांना बोलावलं, की गणेश भेळ हे करते, पत्रकार परिषद घेते. तर सगळे पत्रकार आवर्जून जेवढ्या जणांना बोलावलं तेवढे सगळेजण आले होते आणि त्यांना कौतुक होतं,
की गणेश भेळ काय परिषद हे करत आहे. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आमची गणेश भेळची कंपनी निर्माण केलेली आहे. आमचे फ्रँचायझी आउटलेट्स होत आहेत आणि आमच्या कंपनीचे भरपूर प्लॅन्स. ह्या गोष्टीची दखल रेडिओने घेतली, पेपरमध्ये आली आणि जेव्हा पत्रकार परिषद घेतली आणि आम्हाला ISO जेव्हा आम्ही पत्रकारांना सांगितलं, तेव्हा जवळपास 5 ते 6 न्यूज चॅनल्स गणेश भेळच्या ह्याच्यावर आले. जेव्हा माझे बाबा पत्रकारांच्या ह्याच्यामध्ये होते, ते दृश्य माझ्यासाठी 2 मिनिटं असं होतं, की लाखो लोकं बोलतायत आणि मी एकटा शांत बघतोय. इतकं सुंदर माझ्या दृश्य म्हणजे तो क्षण माझ्यासाठी होता, की बाबा पत्रकारांच्या बेरड्यामध्ये बसलेत आणि बाबा स्वतः बाईट देतायत. पत्रकार परिषद झाली, ISOचं मानकान मिळालं, रेड FMचा शिक्का मिळाला. आम्ही रेडिओवर पण जाहिरात झाली. यानंतर आम्ही पाणीपुरीचा गणपती केला. पाणीपुरीचा पुऱ्यांचा गणपती करताना पण आम्हाला चॅलेंजेस खूप आले, की पुऱ्या आहेत, मऊ पडतात, अशा श्रिंक होतात. यासाठी आम्ही 24 तास हॅलोजन ठेवलं. एक केमिकल हे केलं. बरं, ही आयडिया होती खूप छान, पण ही उतरवण्यासाठी एक कलाकार पण पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला 2-3 वर्ष स्ट्रगल करावं लागला, भेटावं लागलं. त्या माणसाला बोलवून एक ट्रायल घ्यावी लागली. खर्च तर भरपूर झाला. पण या गोष्टीची आमच्या ग्राहकांनी एवढी हे घेतली आम्हाला त्या दिवशी 8 ते 10 दिवस प्रचंड सेल आणि त्यावेळेस सुद्धा रेडिओ सुद्धा आणि न्यूज चॅनल सुद्धा आणि पेपरमध्ये सुद्धा तिन्ही माध्यमं गाजवली. हा प्रवास करत असताना आमचं दरवर्षी काहीतरी ना काहीतरी नवीन करणं म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगितलं, की आमचं TCSमध्ये 3 आउटलेट आहेत, इन्फोसिसमध्ये एक आहे. जेव्हा कॉर्पोरेटमध्ये गेलो तेव्हा आम्हाला ESI, PF ह्या सुद्धा गोष्टी कराव्या लागल्या. ज्यावेळेस माझ्या कंपनीमध्ये मला या गोष्टींची गरज नव्हती. पण केवळ मला माझ्या कॉर्पोरेटमध्ये एंटर मारायचं आणि ह्या गोष्टींसाठी मला थांबावं लागतंय किंवा मिळत नाहीये, एंटर मिळत नाही. त्यासाठी मी स्वतः एक लीगल टीम ठेवली. त्यांचे ESI, PF अशी माझी माणसांचे सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आणि हळू ह्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या. त्यामुळे आम्ही आता QSR मध्ये आहोत, कॉर्पोरेटमध्ये आहोत. आमचं एक्सपोर्ट आहे. पॅन इंडिया प्रॉडक्ट रजिस्टर्ड आहे. 300 ते 400 लोकं आता सध्या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि कंपनीचे आउटलेट्स पण वाढतायत. आता लवकरच आमचे पुण्यात आता म्हणजे एवढ्यातच आमचे ऑल ओव्हर इंडिया 12 एअरपोर्ट टाइप झाले होते. 12 एअरपोर्टवर आपलं आता लवकरच प्रॉडक्ट दिसेल तुम्हाला. जेव्हा कोविडचं जरा नॉर्मल होऊन जाईल तेव्हा आणि यानंतर किऑस्क म्हणजे कंपनी आमची जी आहे ती QSR क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, त्यानंतर तुमचं कॉर्पोरेट, पॅन इंडिया रजिस्टर प्रॉडक्ट, एक्सपोर्ट, त्यानंतर एअरपोर्टवर आणि लवकरच किऑस्कमध्ये सुद्धा. आणि आमचं नेक्स्ट टार्गेट आहे, की जसं आपण चहा, कॉफी, CCDचं वगैरे एन्जॉय करतो फ्लाइटमध्ये, आमची इच्छा आहे, की आमची भेळ पाणीपुरी लोकांनी फ्लाइटमध्ये एन्जॉय करावी. बरेच कन्सल्टंट पण भरपूर आम्ही हायर केले. एक कन्सल्टंट आमच्या फार तर 2 किंवा 3 वर्षच जॉइन राहतो. त्यानंतर त्याच्याकडचं नॉलेज सगळं संपलेलं असतं. हा सगळा प्रवास करताना भरपूर मित्र, भरपूर कन्सल्टंट, भरपूर शेफ सुद्धा. पण एक शेफ आहेत जे आमचे सुरुवातीपासून आमच्याबरोबर आहेत. त्यांचं नाव राहुल सिंग आहे. आता ते पण लवकरच जॉइन होतील. मी त्यांना विनंती करतो, की तुम्ही थोडेसे गणेश भेळबद्दल कॅफे मॉडेलबद्दल बोलावं. कारण का त्यांनी पूर्ण डिझाइन कॅफे केलेला आहे. थँक यू सो मच. थँक यू व्हेरी मच. पहिला मी आधी विचार करत होतो मराठीत बोलायला, पण नंतर विचार ड्रॉप केलं कारण मला हा सगळं स्टँड-अप कॉमेडी नहीं करायचं होतं बिकॉज माय मराठी इज वेरी वीक. आप लोगों को मेरी आवाज आ रही है, राइट? Yeah, please go ahead. No Yes. problem. So I thought कि मैं हिंदी और इंग्लिश में ही बोलता हूँ. ये कॉन्सेप्ट कहाँ से आया था? सी बेसिकली जब बहुत 4-5 साल पहले से जब मैं मिस्टर रुपेश से मिला और ये हुआ कि क्या डिफरेंट कर सकते हैं. हालांकि मेरा स्पेशलाइजेशन जो था वो हमेशा से कॉन्टिनेंटल मेडिटेरेनियन फूड और समथिंग स्पेशलाइज्ड में था, राइट? पर एक चाट की कंपनी के साथ जुड़ना मेरे लिए चैलेंजिंग था और सबसे अच्छी चीज मुझे ये लगती है कि जब तक कोई चीज चैलेंजिंग ना हो मैं एक्सेप्ट ही नहीं करता. I am a little choosy about what kind of business I am choosing to do because मेरे को उधर से रिवर्स में सेटिस्फेक्शन मिलना चाहिए. वर्क सेटिस्फेक्शन नहीं मिला तो इट गिव्स मी स्लीपलेस नाइट्स. तो मैं इनसे मिला, काफी सारी बातें हुई. हमने कुछ शुरू किया, मेनू प्लानिंग किए बहुत सारे. तो हमने चाट और भेल को फ्यूजन क्रिएट किया कॉन्टिनेंटल फूड के साथ.
राइट तो धीरे धीरे अभी जैसे लॉकडाउन वगैरह खुलेगा आप लोगों को बहुत सारी सरप्राइजिंग चीजें मिलेंगी भी। मिस्टर रुपेश सॉरी मैं अभी डिस्क्लोज कर रहा हूँ, हालांकि मुझे ये रखना था सीक्रेट, बट देन आई कांट रेजिस्ट। बहुत सारा इंटरनेशनल फूड के साथ फ्यूजन हमने क्रिएट किया हुआ है, विच वाज जस्टिफाइड फ्यूजन। तो हमारी ये सब बातें शुरू हुई और ऐसे में हम लोगों ने सोचा कि क्यों चाट कैफे जैसा कुछ रहे तो कितना मजा आए, क्योंकि कैफे का कॉन्सेप्ट कैसा होता है कि जिसमें मोस्टली यंगस्टर्स जाएंगे, और चाट का कॉन्सेप्ट क्या होता है कि आप माइंड सेट है लोगों का कि आप रोड साइड खड़े हो जाइए और आप अनहाइजेनिक समथिंग खाइए और कुछ चीजों को नजरअंदाज कर दिए कि ठीक है चाट है ना तो थोड़ा अनहाइजेनिक रहेगा पर इट्स ओके, इट्स लाइक यू आर कॉम्प्रोमाइजिंग। यहाँ पे हम लोगों ने सोचा कि क्यों ना ये दोनों चीजों को मर्ज किया जाए और क्यों ना कुछ ऐसा क्रिएट किया जाए कि यंग जनरेशन भी आए, मतलब देयर शुड बी समथिंग फॉर एवरीवन, राइट। अब ये चाट कैफे का शुरू हुआ। सो आई बेसिकली एम अ स्टोरी टेलर, आई बिलीव इन स्टोरीज, मुझे बहुत अच्छा लगता है। अगर आप नेक्स्ट टाइम जब भी जाएंगे आप इमेजेस को ध्यान से देखिए, जितने भी इमेजेस लगे हैं, फोटोज मैंने खुद ने उसका फूड प्रेजेंटेशन किया है, हर इमेज के पीछे की एक लैंग्वेज है, हर चीज के पीछे देयर इज समथिंग, देयर इज अ स्टोरी, राइट। सो उस हिसाब से हमने शुरू किया कि चलो अब हमने ये सोचा कि भेल तो एक चीज हो गई, चाट हो गया, अब लेट्स हम पूरे भारत के जितने भी राज्य हैं इन सारे राज्यों को हम पिरो लेते हैं एक साथ और उनको एक ही प्लेटफॉर्म पे हम दे देते हैं। दैट मीन्स रीजनल चार्ट्स ऑफ इंडिया, कुछ बनारस का हो गया, कुछ मुंबई का हो गया, कुछ सूरत का हो गया, कुछ अहमदाबाद का हो गया, डिफरेंट प्लेसेस का हमने मिला के जो वहाँ की चुनिंदा चीजें हैं वो उठा के हमने एक जगह पे रख दिया। यहाँ पे काफी सारे एक्सपेरिमेंट्स करने पड़े। मिस्टर रुपेश और मिस्टर दिनेश, इन दोनों के बारे में एक चीज बहुत अच्छी है कि ये लोग बहुत एक्सपेरिमेंटल हैं और ये नए आइडियाज के लिए ओपन रहते हैं। इनका बिल्कुल भी ऐसा माइंडसेट नहीं है कि जाऊ दे आमचं चांगलं चाललंय ना मग कशाला करायचं, दैट माइंडसेट इज नॉट देयर। और मेरा मानना ऐसा है कि जिन लोगों ने ये सोच लिया कि नहीं अभी हमको एक्सपेरिमेंट क्यों करना है, बिजनेस तो चल ही रहा है, तो वहीं पे उनका क्या होता है, ग्रोथ रुक जाती है, राइट। तो इस तरह से हमने गणेश भेल की सारी चीजों को शुरू किया, बिकॉज एवरी डिश हैज अ स्टोरी। बहुत सारी स्टोरीज शेयर करने के लिए हैं एक्चुअली, फूड टेस्टिंग से लेके डिस्कशन से लेके वी हैड अमेजिंग टाइम, बहुत हंसे हम लोगों ने, बहुत मस्ती की और मतलब एक प्रॉपर खुशनुमा माहौल के साथ हम लोगों ने ये प्रोजेक्ट को हंसते हंसते कर लिया। तो स्ट्रेस कहीं आया ही नहीं हम लोगों को, एक्चुअली कहीं पे नहीं आया कि हम लोग एकदम ऐसे पैनिक हो गए या स्ट्रेस में हैं। तो इन गणेश भेल की एक बहुत अच्छी क्वालिटी है कि ये जो है ना पूरे स्टाफ को, हर एक स्टाफ इनके लिए इम्पोर्टेंट होता है। ये क्वालिटी मतलब अब तक मैंने 50 रेस्टोरेंट्स और कैफेज डिजाइन किए हैं, लोग काम करवाते हैं, पैसे देते हैं, खुश होते हैं, भूल जाते हैं, बट देन इतने मेरी खुद की जो कंपनी है गुरमे ग्रामर, ये 12 साल हो गए मेरी कंपनी को। गणेश भेल पहली ऐसी कंपनी है जिन्होंने मुझे एक अवार्ड दिया, राइट, जिन्होंने मुझे अवार्ड दिया कि ओके यू आर द मोस्ट आर्टिसन शेफ। अवार्ड की कीमत अगर देखा जाए तो मेरे लिए बहुत है। आई वॉज ऑलमोस्ट इन टीयर्स की इतने समय के बाद एक्चुअली किसी ने इस चीज को रिकॉग्नाइज किया। मुझे नहीं पता था कि जब मैं ट्रेनिंग दे रहा हूँ स्टाफ को हाइजीन सैनिटेशन के लिए या मैं कोई भी चीज कर रहा हूँ, मुझे देखा जा रहा है, मुझे ऑब्जर्व किया जा रहा है और मुझे अप्रिशिएट किया जा रहा है, राइट। तो इनके साथ काम करने का, जुड़ने का मेरा बहुत एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा और इनफैक्ट मैंने खुद ने भी प्रॉमिस किया है कि मैं लाइफ लॉन्ग इनके साथ जुड़ा रहूंगा, जब तक गणेश भेल है, जब तक मैं हूँ साथ में ही रहेंगे हम लोग, राइट। तो ये एक छोटा सा इंट्रोडक्शन था मेरे तरफ से और मेरा एक्सपीरियंस जो गणेश भेल के साथ था। अगर आप लोगों में से किसी को कुछ पूछना है मेन्यू के बारे में, फूड के बारे में, एनीथिंग, you all can ask me and I would be more than happy to answer that. धन्यवाद राहुल सिंग जी, तुमच्या ह्या आउटलेटला भेट द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि परत एकदा रुपेश जी, त्यांचे आई वडील, त्यांचे बंधू या सगळ्यांचं अभिनंदन
कारण कर्नाटक हायस्कूल समोरच्या हातगाडीपासून ते आतापर्यंत त्यांचा जो सगळा प्रवास आहे त्याची कर्वेनगरची मी रहिवासी असल्यामुळे मी स्वतः एक साक्षीदार आहे. आणि ते खूप कुतूहल होतं की इथून ते कुठपर्यंत तिथपर्यंत कसे गेले. तो ते सगळे अनुभव ऐकायचा एक छान योग आज आला. आणि तुमच्या जिद्दीला, मेहनतीला आणि व्यवसायातल्या दूरदृष्टीला आमचा मानाचा मुजरा. आणि गणेश भेळेच्या नवीन आउटलेटला यायला नक्कीच आवडेल. आता वळूयात आपल्या तिसऱ्या गौरवमूर्तीसाठी. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ती आपल्यातीलच एक आहे. मला असं वाटतं की आपल्या फॅमिली मेंबर मधलं जेव्हा एखादा अभिमानास्पद कामगिरी करतो आणि त्याची कौतुक करण्याची संधी जेव्हा आपल्याला मिळते ना, तेव्हा खरं तर व्यक्त होण्यासाठी शब्दच कमी पडतात. हो मंडळी, तुम्हाला अंदाज आला असेल की या तिसऱ्या गौरवमूर्तीचं नाव आहे वैद्यकीय व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून न बघता आपली सामाजिक जबाबदारी म्हणून डॉक्टरी पेशा खऱ्या अर्थाने निभावणारी आपली जवळची मैत्रीण डॉक्टर ज्योती शेंडगे. तुम्ही एव्हाना ओळखलंच असेल. आणि खरं म्हणजे आपण तिला ओळखतो, पण दिवसेंदिवस असं जाणवत आहे की तिच्यात खूप काही आहे. आणि ते जाणून घेण्यासाठी मी आता आपल्या क्लब मधली लेडी ऑफ सबस्टन्स आणि आपली सेक्रेटरी डॉक्टर मिनलला आमंत्रित करते. ओव्हर टू मिनल. थँक्स विदुला. इट्स माय प्लेजर टू इंट्रोड्यूस डॉक्टर ज्योती. आपण आज आपल्याला खरंच खूप 2 छान गेस्ट या एक्सलन्स अवॉर्ड साठी मिळाले. पण आपण म्हणूया की त्या दोघांच्या कौतुकाबरोबर थोडंसं घरच्या मंडळींचं कौतुक पण आवश्यक आहे. आपण असं म्हणतो की कधी कधी आपल्याला सगळ्यांना कौतुक आहेच आहे ज्योतीचं. आपण ऑलमोस्ट रोज ज्योतीसाठी एक सगळ्यांचा अंगठा असतोच, कारण तिचं कामच तसं आहे. पण मला असं वाटलं की या निमित्ताने आज बाहेरचे लोक सुद्धा आहेत, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा थोडंसं ज्योतीचं काम पोचलं पाहिजे. किंवा नक्की ज्योतीचं आपण काय म्हणूया की ती जे आता सध्याच्या काळात तरी जे ग्रेट काम चालू आहे ते थोडंसं सगळ्यांपर्यंत पोचावं, म्हणून आम्ही असा विचार केला की या 2 आपल्या गेस्ट बरोबर आज ज्योतीचा पण थोडासा सत्कार करावा. क्लब मधल्या सगळ्यांना ज्योतीची माहिती आहे, पण मी थोडीशी फॉर्मल इंट्रोडक्शन ज्योतीची करते. डॉक्टर ज्योती शेंडगे, शी इज सिनियर कन्सल्टंट ICU अँड CCU ऍट जहांगीर हॉस्पिटल. तिचं शिक्षण बेसिकली MBBS फ्रॉम कोल्हापूर. त्याच्यानंतर मला वाटतं कमीत कमी एक 10 डिग्रीज तिच्या नावावर आहेत. I will just read a few. Diploma in Intensive Care Medicine, Diploma in Obstetrics and Gynecology, PG Diploma in Medical Legal Systems, Professional Diploma in Clinical Research, and several certificates in different fields allied to the medical field. तिला 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे क्रिटिकल केअर मेडिसिन मधला. She has presented several papers, research papers at national and international conferences. तिने बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट केलेले आहेत. ती वेगवेगळ्या हॉस्पिटल्स बरोबर तसेच मेडिकल कॉलेजेस बरोबर असोसिएटेड आहे. आणि आज मुद्दामून तिचा सत्कार करण्याचं एक कारण म्हणजे तिचं कोरोना काळात केलेलं काम. आपल्याकडे फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट खूप फेमस होती, किंवा असायला पाहिजे सगळ्यांना फॅमिली डॉक्टर. सो आमचा क्लब खूप लकी आहे, कारण आमच्या क्लबला फॅमिली डॉक्टर आहे. सो इट्स नॉट अ इंडिव्हिज्युअल्स फॅमिली डॉक्टर, पण पूर्ण गांधी भवन क्लबची ती फॅमिली डॉक्टर आहे. आणि आता प्रकर्षाने जेव्हा खूप टेन्शनचा काळ होता, जेव्हा सगळं म्हणजे आता एस्पेशली सेकंड वेव्ह मध्ये जवळपास आपण असं म्हणूया की ज्याचा ऐकावं त्याच्याकडे करोना होताच. तर सगळं असं काही झालं की पहिला फोन हा ज्योतीला जायचा. आणि तिच्या सर्व गायडन्समुळे आमच्या क्लब मधलेही बरेच मेंबर हे अतिशय छानपणे त्या ट्रीटमेंट तिच्या घेऊन बाहेर पडलेले आहेत. आता तिने करोना काळात केलेलं काम म्हणजे आपण म्हणूया की ट्रू करोना वॉरियर. तिने अनेक ठिकाणी त्याच्या म्हणजे कोविड संदर्भात खूप वेगवेगळ्या ठिकाणी तिने म्हणजे वेगळ्या वेगळ्या फोरम वरती बोलली.
विशेष करून म्हणजे वॅक्सिनेशन बद्दल जर काही मिथ्स असतील त्याच्यासाठी ती बोलली. त्याच्यानंतर रियालिटी काय आहे किंवा स्टॅटिस्टिक्स काय आहे, ऍक्च्युअल डेटा काय आहे त्याच्यावरती बोलली. सो गेल्या 2 वर्ष ती जसं फील्डवरती काम करते त्याचबरोबर ती कोविड बद्दलची भीती आणि कोविड बद्दलचे गैरसमज हे दूर करण्यासाठी पण तितक्याच तळमळीने काम करते. आणि असं जरी सगळं असलं तरी ती अजिबात गंभीर डॉक्टर नाहीये. आय थिंक दॅट्स द रिझन पेशंट्स पटपट बरे होतात. व्हेनेवर शी गेट्स टाइम ती फुल्ली एन्जॉय करते लाईफ. म्हणजे जेव्हा क्लबचे कार्यक्रम असतात, कल्चरल प्रोग्राम्स असतात किंवा पिकनिक्स असतात, ज्योती इज द फर्स्ट पर्सन टू कम अँड एन्जॉय द इव्हेंट. तिला फॅमिलीचा तेवढाच छान सपोर्ट आहे. हर हजबंड अविनाश, तिची मुलगी डॉक्टर पूजा, मुलगा अभिषेक आणि तिचे इन-लॉज सगळ्यांच्या भरपूर सपोर्ट आहे, म्हणून ती आता असं छान काम करू शकते. सो ज्योती, आय मीन वी आर मोर दॅन हॅपी टू प्रेझेंट दिस स्पेशल अवॉर्ड टू यू. येस, आम्ही तिच्या घरी जाऊन छोटासा कार्यक्रम केला. मी त्याचं क्लिपिंग दाखवते तुम्हाला. हॅलो, या ऐकू येतंय ना? हा, मी एक मिनिट त्याची क्लिपिंग दाखव. हॅलो, यानंतर मी ज्योतीला तिचे विचार व्यक्त करण्याची विनंती करते. एकच मिनिट. हा हा, विदुला, मी जस्ट एक तिचा व्हिडिओ शेअर करते. अँड ओके ओके, नो प्रॉब्लेम. येस, नाव ओव्हर टू यू. यानंतर डॉक्टर ज्योती, मी तिला आपल्याशी छान गप्पा टप्पा मारण्याची विनंती करते. येस, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. ऐकू येतंय सगळ्यांना? ओके, गुड इव्हनिंग ऑल. मी रोटरी फॅमिलीची खूप आभारी आहे. मी एक फॅमिली मेंबर तुमचीही आहे, ह्याच्याविषयी काही दुमत नाहीच आहे. मिनलनी छान इंट्रोडक्शन करून दिली आहे माझी, त्यामुळे मी अजून काही माझ्याविषयी सांगण्याची गरज नाहीये कोणाला. पण आज डॉक्टर राऊत आणि आपले ह्यांचं कार्य बघून मला असं वाटतंय की मी कोविडमध्ये काम केलं ते फार काही नाही केलं. ठीक आहे, हा पॅन्डेमिक आहे की ज्याच्यासाठी हे काम सगळेजणच करतायत, पण एवढी मी आहे का मोठी की ज्याच्यासाठी मला तुम्ही हा पुरस्कार दिला. पण पुरस्कार जसं शेफ राहुलने आता सांगितलं, ही एक प्रोत्साहन असतं की आपण पुढे अजून करायचंय, खूप करायचं आहे. आणि त्यासाठी जे बळ लागतं किंवा त्याच्यासाठी पुढे अजून जायचं, ह्याच्यासाठी आपल्याला एक उमेद लागते, ती मात्र मला रोटरीनी दिलेली आहे, आधीही दिलेली आहे आणि आत्ताही दिलेली आहे. कोविड आता हा ऑलमोस्ट आता 1.5 वर्ष होत आलं. आपल्याला माहिती आहे की पहिली वेव आली, आता सेकंड वेव आली आणि त्यामुळे आपल्याला किती लोकांना जीव गमवावा लागला आहे हे सगळ्यांना कळतं. पण ओव्हरऑल विचार केला तर 80% हा माइल्ड केसेसच होत्या. फक्त 5% लोक जे खूप सिव्हिअर होते आणि डेथ रेट जो आपण म्हणतो तो डेथ रेट साधारणपणे 3%च होता की, आणि जो आता कमी येत ऑलमोस्ट 1.2 पर्यंत आलेला आहे. सेकंड वेव्ह ही थोडी सिव्हिअर होती कारण ह्याच्यामध्ये व्हायरस हा म्युटेट झाला होता. प्लस आपण सगळे जे काय आपल्याला सांगितलं होतं की डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, मास्क घालायचा आहे, आपण सगळ्यांनी हँड हायजीन ठेवायचं आहे, जास्त बाहेर फिरायचं नाहीये. पण जसं थोडंसं फर्स्ट वेव्ह आपली कमी होत गेली तसं प्रत्येकाला असं वाटायला लागलं की चला आता आपलं पूर्ण लाईफ आता पहिल्यासारखं होतंय आणि आपण थोडीशी आता केअरलेस झालो आणि त्याच्यामुळे पण सुद्धा की थोडीशी ही सेकंड वेव्ह आली. ह्याच्यामध्ये मेनली कोण अफेक्ट झालं तर मेनली आपले
सगळे जे यंग पॉप्युलेशन होतं, जे 30 अबाव होते आणि 45 आणि 50, फर्स्ट वेव्ह मध्ये साधारण सिनियर सिटीजन जास्त अफेक्ट झाले होते, पण सेकंड वेव्हला थोडे यंग लोक फार अफेक्ट झाले, की ज्याच्यामुळे सगळ्यांना काळजी वाटत होती. ही लोक, यंग जनरेशन म्हणजे आपल्या फॅमिलीतला हा एक फार महत्वाचा व्यक्ती असतो, की ज्याच्यावर सगळी फॅमिली डिपेंडंट असते, आणि त्यामुळे काळजी घेणं, आपल्या ज्या काही गाईडलाईन्स आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सर्व पाळणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपण जरी आता सेकंड वेव्ह कमी होतीये म्हणतोय, कमी होत चाललीये, लॉकडाऊन आहे, पण तरी सुद्धा आपल्याला रस्त्यावर बघाल तर अजून कितीही लोक दिसत आहेत की अननेसेसरी येत आहेत. आपल्याकडे आता नेट आहे, आपल्याकडे ऑनलाईन सिस्टीम सगळी छान झालेली आहे. मला वाटतं हा उपयोग सगळ्यांनी करावा, आणि शक्यतो बाहेर का पडू नये तर याच्यासाठीच की आता थर्ड वेव्ह नको यायला, अजून कुणी नको सफर व्हायला. हे जे सफरिंग आहे बघितलेलं हे फार भयानक होतं. हे जरी आम्ही डॉक्टर असलो तरी शेवटी आम्ही मनुष्य आहोत, ह्युमन आहोत, आणि आमच्या फिलिंग्स ह्या मला वाटतं फार कमी लोकांना कळतात, की ज्या रोटरीनी हे अप्रिसिएशन केलं त्याच्यामधून मला वाटतंय की ह्या फिलिंग ज्या आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत. आणि मला फॅमिली डॉक्टर ऑफ रोटरी दिल्याबद्दल मी खूप म्हणजे खुश आहे, आणि खरंच सुंदर अवॉर्ड आहे हा. दुसरं म्हणजे पोस्ट कोविड, आता जे सगळ्या जण आपण ऐकतो आहोत की जे म्युकर म्हणून एक मायकॉसिस म्हणजे जे फंगल इन्फेक्शन होतंय, हे सुद्धा एक पोस्ट कोविड जे सिव्हिअर आहे त्यांच्यामध्ये होतंय. सगळ्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाहीये तशी काही. जे डायबेटिक आहेत, ज्यांना सिव्हिअर कोविड आहे, ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, त्यांच्यामध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. प्लस थोडेसे जे काही मेडिसिन्स हे ट्रीट करताना वापरले जातात, की जे मे बी थोडेसे त्याच्यामुळे कोणाकोणाला ह्या असं म्हणूया की त्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना त्रास होतो. पण आपण काळजी काय घ्यायची, तर आपण कोरोना होऊ नये ही पहिली काळजी घ्यायची, आणि झाला तरी तो लगेच आपण सगळ्यांच्या पर्यंत म्हणजे फॅमिलीला सांगायला पाहिजे, टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे, आणि लवकरात लवकर मेडिकल आपल्याला हेल्प जी हवी आहे ती घ्यायला पाहिजे. आपलं दुखणं आपण म्हणतो की अंगावर काढू नये, तसं हे मात्र पॅन्डेमिक आहे. थोडस जरी त्रास असला तरी सर्वांनी प्रत्यक्ष लवकरात लवकर आपण मेडिकल हेल्प घ्यावी, आणि त्याप्रमाणे जे काही सल्ला असतो तो पाळावा. म्हणजे काही माइल्ड केसेसना काहीही प्रॉब्लेम येत नाहीये. होम क्वारंटाईन मध्ये बरेच लोक आपल्याला माहिती आहे की बरे होतात, तसंच ह्या अजूनही होतील. पण थोडं हे सोशल डिस्टन्सिंग आणि जे काय आहे, मास्क वापरणं, मेनली मास्क कसा वापरावा हा सगळ्यात फार मोठा मला वाटतंय लोकांच्या समोर एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आता किती दिवस वापरायचा, मी किती दिवस घालायचा आहे असं जे वाटतं, पण काय करणार, आपल्याला वापरला नाही तर आपल्याला होणार आहे हे गृहीतच धरायला पाहिजे प्रत्येकाने. आणि मास्क हा आपण घरातून बाहेर पडताना जसं वॉलेट घेणार, पर्स घेणार, तसं मास्क हा सगळ्यांनी आपल्या जवळ ठेवणं आवश्यकच आहे. अजून एक वर्षभर तरी आपल्याला हे मला असं वाटतं की पाळायला लागणार आहे. त्याच्याबरोबरच आपण हे करत असताना आम्ही पॉझिटिव्ह राहणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकानेच राहणं गरजेचं आहे, पण ऍज अ डॉक्टर की आम्हाला जेव्हा पहिली वेव आली तेव्हाच की किती प्रिपेअर्डनेस करायला लागला, आणि किती त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला काळजी घ्यायला लागली हे सांगायला मला आवडेल. की जसं पीपी ही काय असतं, तर हे एक प्लास्टिक मटेरियल आहे की ज्याच्यापासून एक बनवलेलं आहे, पण ते घालायचं कसं, ते काढायचं कसं हे फार महत्वाचं आहे. घालणं जसं महत्वाचं आहे, कारण आम्हाला होऊ नये म्हणून हे घालायचं आहे, पण ते काढत असताना सगळे आपण पेशंट बघितल्यानंतर ते उलट्या पद्धतीने काढायचं आहे. आणि हे सगळं हाऊसकीपिंग स्टाफ, सिस्टर्स आहेत, ज्युनियर डॉक्टर्स आहे, त्यांचे सारखे ट्रेनिंग घेणं आहे. ह्याच्यामध्ये भरपूर आमची मी म्हणेन की यातावात झाली होती, आणि भरपूर त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेणं प्लस काम करणं हे त्रासदायक होतं, पण हळूहळू आता त्याची सवय झालेली आहे. प्लस सारख्या गाईडलाईन्स बदलत आहेत, सारखं वाचन करायला लागतंय. ह्या सगळं जे काय आहे हे फार आम्ही जे रुटीन प्रॅक्टिस करतो त्यापेक्षा खूप वेगळं होतं, खूप वेगळं आहे. आणि आता हे संपावं हे जसं सगळ्यांना वाटतंय, तसं मलाही हे फार फार वाटतंय की आता हे लवकर संपावं आणि सगळ्यांनी फ्री व्हावं, मास्क फ्री व्हायला पाहिजे. तर प्रत्येकाने काळजी घेणं तर आहेच, पण त्याच्याबरोबर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण व्हॅक्सिन घेणं,
की सर आपल्या शेजारी वगैरे जे कोण असतील, आपण सगळ्यांनी तर एज्युकेटेड आहोत, घेत आहोत, पण आपल्या घरी येणारी बाई आहे कामाला, अजून आपल्या घरी अजून कोणी येत असेल, शेजारचे आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, सगळ्यांना हेल्प करावी आणि सगळ्यांना वॅक्सिन घेण्यासाठी आपण प्रवृत्त करावं. आपला देश हा 1.8 बिलियन्सचा आहे, पण आता अजून सुद्धा आपल्याकडे फक्त 14% वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि हे साधारणपणे जोपर्यंत 60% आणि अबाव होत नाही तोपर्यंत आपल्याला हर्ड इम्युनिटी येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला कोरोना फ्री इंडिया म्हणायला अजून थोडा वेळ आहे. त्यामुळे लवकर त्यासाठी एक रोटरीचा खूप छान प्रोजेक्ट झालेला आहे की ज्याच्यात शशांकनी लीड घेतलं होतं, शशांक टिळक मेनली, आणि खूप छान व्हिडिओ युट्यूबवर आहेत सगळे. मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत, पण जे बाकीचे आहेत त्या सर्वांनी बघावे आणि मिथ्स आणि काय आहेत किंवा फॅक्ट काय आहेत ह्या खरंच छान एक्सप्लेन झालेल्या आहेत आणि खूप छान प्रोजेक्ट होता हा आणि त्याच्यासाठी शशांकला धन्यवाद. कारण ही मी फक्त एक कल्पना म्हणून आधीच केलं होतं, पण त्याचं रूपांतर सगळं शशांकनी केलेलं आहे. त्यामुळे शशांकचं कौतुक त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण अजून एक जो प्रोजेक्ट केला आहे की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, की जो खूप छान प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आता आपण बघितलं ह्या सेकंड वेव्ह मध्ये ऑक्सिजनसाठी किती यातावात झाली होती, ऑक्सिजन कमी पडत होता आणि इव्हन आता पोस्ट कोविड ह्याच्यामध्ये जे लोकांना बऱ्याच लोकांना होम ऑक्सिजनेशन लागतो, हॉस्पिटलमध्ये हे अजून ठेवलं जातं कारण त्यांना अजूनही एक मशीन जे आपण म्हणतो की व्हेंटिलेटर, पण तो बाहेरून त्याला नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर म्हणतो आम्ही, की जो लागतो आहे. त्याच्यासाठी आपण जी काही क्लबनी हा प्रोजेक्ट पुढे घेतलेला आहे तर तो खूप छान प्रोजेक्ट आहे आणि आता सुरुवात झाली आहे, पण मला वाटतं ह्याचं रूपांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्यासाठी सुद्धा वैशाली आणि शशांक आणि आपले क्लबचा शशांक सप्रे ह्या सगळ्यांना धन्यवाद. आणि खरंच खूप सुंदर आपण प्रोजेक्ट केलेले आहेत, अजूनही आपण करू शकतो मिळून. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहावं, माइंडमध्ये पॉझिटिव्ह होऊ नये कुणीही, आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह वेव्ज एकमेकांना द्यायला हवेत आणि डिसिप्लिन जो आहे तो सगळ्यांनी पाळायला हवाय की ज्याच्यामुळे आपण कोरोनावर मात करू शकू आणि व्हॅक्सिनेशन जसं वाढेल तसं हळूहळू हे कमी होईल. सेकंड वेव्ह संपली आहे, संपत आली आहे, पण तरी सुद्धा आपल्याला काळजीही घ्यायची आहे आणि आपल्याला थर्ड वेव्ह येऊ द्यायची नाही, ह्याचं मात्र सगळ्यांनी भान ठेवावं. धन्यवाद आणि मला दिल्याबद्दल अवॉर्ड, खरंच पुढचं अजून काम सुंदर करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद ज्योती. गेले वर्षभर कोरोनाच्या विळख्यातून रुग्णांना वाचवण्याची तुझी धडपड, तुझी अथक मेहनत आणि तुझा व्यस्त दिनक्रम आम्ही सर्वजण खूप जवळून बघतोय. एक डॉक्टर म्हणून, एक मैत्रीण म्हणून आणि आपल्या RCPGB परिवाराची सदस्य म्हणून, आमच्या परिवाराची फॅमिली डॉक्टर म्हणून आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान वाटतो. हॅट्स ऑफ टू यू ज्योती. थँक्यू विदुला. यानंतर आपल्या तिन्ही गौरव मूर्तींचा सत्कार झालेला आहे. आज आपल्याला या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या डिस्ट्रिक्ट 3131 मधली मोस्ट पॉप्युलर लेडी आणि DGND मंजू फडके लाभलेल्या आहेत. तर त्यांचे विचार आपण आता ऐकूयात. त्याआधी आपले सुपरिचित आपले AG माधव तिळगुळकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची थोडक्यात मंजूची थोडक्यात ओळख करून द्यावी. धन्यवाद विदुला. बोलणं ऐकू येते? हो, येते. ओके. सर्वप्रथम डॉक्टर सदानंद राऊत, गणेश बेळचे मालक रमेश आणि रुपेश गुरमेवार, शेफ राहुल सिंग आणि RCPGच्या मेंबर डॉक्टर ज्योती शेंडगे, तुमचं परत अभिनंदन. आणि गणेश गांधीभवननी जो खूप सुंदर सत्कारार्थी निवडले त्याबद्दल सर्व गांधीभवनच्या मेंबर्सचं अभिनंदन. मंजू फडके, मंजू फडकेंचा माझ्याकडे जो परिचय आहे तो 15 दिवसापूर्वीचा परिचय आहे. त्यामुळं पण गेल्या 12 दिवसापूर्वी 19 मेला अशी काही घटना घडली की त्यामुळं आता त्यांचा परिचय काय करून द्यायचा, त्यांचा परिचयाची गरज आहे असं मला वाटत नाही.
19 मेला खूप मोठ्या फरकाने मंजू फडके या आपल्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून 23-24 रोटरी वर्ष 23-24 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून निवडून आल्या. त्याबद्दल मंजू तुझं अभिनंदन. सार्वजनिक याच्यावरनं पहिल्यांदाच अभिनंदनकारी संधी मिळाली, त्यामुळे तुझं अभिनंदन. मंजूची मी थोडक्यात ओळख करून देतो आपल्याला. मंजू फडके इज एन एंटरप्रेनर, कॉर्पोरेट ट्रेनर, motivational speaker and a freelance consultant who has trained more than 15,000 trainees. Her experience is in the areas of branding, international marketing, administration, corporate relations, learning and development. She is a founder and CEO of Skill Arbor Consultancy and approved training partner of Tata Institute of Social Science. Manjuja पर्सनल लाईफ मधलं मंजू वॉज अ नॅशनल प्लेयर फॉर ॲथलेटिक्स, कबड्डी अँड लॉन टेनिस. या 3 याच्यामध्ये शी वॉज अ नॅशनल प्लेयर. शी वॉज ऑल्सो मेंबर ऑफ वुमन सेफ्टी कमिटी अंडर द कमिशनर ऑफ पुणे पोलीस. मंजूच्या रोटरीच्या करिअरबद्दल, मंजू इज अन enthusiastic and hardworking Rotarian. She is a charter member and past president of Rotary Club of Pune Deccan Gymkhana and a major donor level 1. In the last 18 years, Manju has served District 3131 on 22 district positions in major avenues such as membership, service projects, foundation, youth, core administration, leadership development, RILA, conference, corporate reach out, CSR, district secretary, events and training, assistant governor, associate to assistant governor, etc. She has always been an innovative Rotarian with out-of-the-box ideas and has many initiatives including international RILAs, CSR awards, wellness awards, NGO conference. So, as a membership director, Manju introduced the concept of satellite club this year. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सॅटेलाइट क्लब हा खूप येणाऱ्या रोटरीच्या वर्षामध्ये सॅटेलाइट क्लब हे खूप मोठं वरदान किंवा एक मोठं टूल आपल्याला रोटरीनं मिळालं सगळ्यांना. Her contribution has been recognized with more than 7 major district awards as Best President, Best District Director, Best Assistant Governor, Most Impactful District Officer, Rotary Mahaguru, and District Governor Special Recognition as a Director. Manju is also a recipient of most prestigious Avenue of Service Award as well as Runner Agini Puraskar for her achievements in professional and social life. A club in 3142 recently awarded her with a Vocational Service Excellence Award. We know Manju as a regular speaker at various district events, but there are so many things that we may not be knowing. That she has also been to 9 other Rotary districts as a keynote speaker for their PEDs, district training assemblies, AGSCs, and district conference. So I present you our district governor nominee for 23-24, मंजू फडके. धन्यवाद माधवजी. मी मंजू फडके यांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करते त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल आणि त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी, त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आणि मी आता त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी त्यांचे विचार या प्रसंगी व्यक्त करावेत. थँक्यू विदुला आणि थँक्यू एजी माधव, एवढी ओळख करून दिलीस आणि थँक्यू फॉर युअर गुड विशेस अँड सपोर्ट टू मी इन द जस्ट फिनिश्ड इलेक्शन ऑफ RID 3131. आणि तुमच्या क्लब मधल्या खूप लोकांचा सपोर्ट आणि ब्लेसिंग्स माझ्या बरोबर होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी निवडून येऊ शकले. सो थँक्यू फॉर दॅट ऑल ऑफ यू. Thank you, President Shashank, for giving me this opportunity to interact with you all. आणि आज हे जे तिन्ही तुमचे उत्सव मूर्ती आहेत त्यांच्या कारकिर्दीबद्दल ऐकायला इतकं छान वाटलं. त्याचप्रमाणे तुमची सेक्रेटरी मीनल आणि आजचे कन्व्हीनर रोटरियन राहुल, सगळ्यांचाच धन्यवाद. आणि इथे सगळे जमलेले गांधी भवनचे मेंबर्स आणि वेल विशर्स ऑफ रोटरी अँड माय डिअर फ्रेंड्स. सर्वप्रथम डॉक्टर सदानंद राऊत, मिस्टर रुपेश गुडमेवाड आणि डॉक्टर ज्योती शेंडगे ह्या तुम्हाला तिघांनाही
हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचं काम ऐकून खरंच छान वाटतंय आणि जिथे गरज आहे तिथे तुम्ही काम केलेलं आहे. कोविड सारख्या ठिकाणी ज्योती काम करणं इज म्हणजे किती त्याला मोठं मन किंवा धैर्य लागतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच डॉक्टर सदानंद राऊत तुमचं पण काम अतिशय छान आहे. आणि मिस्टर रुपेश तुमची कहाणी तर खूपच इंटरेस्टिंग आणि म्हणजे एक बिझनेस ब्रँडिंगची एक केस स्टडी नक्की तुमच्यावरती होऊ शकते. आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये असल्यामुळे लगेच केस स्टडी माझ्या डोळ्यासमोर आली. ऑलरेडी आहे केस भेळ. हो, गणेश केस स्टडी भेळवर असणारच, म्हणजे 2-3 असायलाच cases पाहिजे. आहे. येस, म्हणजे ती घेता येईल अशी बोलण्यासारखी आहे आणि खूप इंटरेस्टिंग केस स्टडी आहे ती. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल 3 ऑफ यू. डॉक्टर सदानंद राऊत ज्यावेळेला बोलत होते की सर्पदंशांच्या रुग्णांवरती ते काम करतात, त्यावेळेला मला खूप जवळीक वाटली. मेजर कारण त्याचं असं की मिस्टर विश्वास फडके, म्हणजे माय हजबंड, he is a first of all he is a certified approved snake catcher of government of Maharashtra. आणि त्याला स्वतःला एकदा साप चावून गेलेला आहे आणि तो एक 48 तास कोम्यात होता. सो आय कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल की काय प्रकारच्या यातनांमधनं सर्पदंशाचे रोगी जातात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना काय होत असेल. आणि तुम्ही जे काम करताय त्यांना वाचवण्याचं ते अतिशय महान काम आहे. आणि म्हणजे विश्वासला ज्यावेळेला साप चावला होता त्यावेळेला तो महाबळेश्वरच्या आर्थर सीटला होता आणि पुरसं चावलं. लकीली त्याला महाबळेश्वरच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्या काळी, म्हणजे दिस वॉज ऑलमोस्ट 80s मधली गोष्ट आहे, त्या काळी त्याला तिथे अँटीव्हेनम मिळालं आणि म्हणून तो वाचू शकला. आणि मग त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, म्हणजे धामीण वाचवा सारख्या उपक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे वगैरे. सो ते खूप मला आज तुमच्या सगळ्या ते ऐकताना इट टुक मी बॅक आणि तो एक नॉस्टॅल्जिक फिलिंग मला आज आलं. सो थँक्यू, कारण आय एम शुअर ज्या सगळ्या रोग्यांना तुम्ही वाचवलंय किंवा सर्पदोषांच्या विक्टिम्सना वाचवलंय, तर त्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटत असेल हे मला अगदी जाणवतंय. आणि तुमचं कार्य किती महान आहे हे मी नक्की इथे आज सर्टिफाय करू शकते की आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच तुम्ही इतके पुढे जाऊ शकलात आणि टाटा सारख्या ग्रांट्स तुम्हाला मिळाल्या. आज तुम्ही रुरल मध्ये जाऊन काम करताय. कारण मध्ये मी एक स्टडी वाचत होते, म्हणजे रादर व्हॉट्सअपवरती एक हे आलं होतं, त्याच्यात ते असं म्हटले होते की मेडिकल एज्युकेशन हे जे आज आहे, तर मेडिकल एज्युकेशन प्रोव्हाइड करणाऱ्या संस्थांना 300 बेडेड हॉस्पिटल कंपल्सरी केलंय. आणि त्यामुळे काय होतंय की त्यांच्या कॉस्ट वाढतायत आणि त्यांच्या कॉस्ट वाढल्यामुळे मेडिकलचं एज्युकेशनच्या कॉस्ट वाढत चाललंय. आणि पूर्वी जसं पोटतिडकीनी रुरल मधनं लोक येऊन मेडिकलचं शिक्षण घ्यायचे, ते आज दरवाजे ऑलमोस्ट बंद झाल्यासारखं आहे रुरल मधल्या लोकांना येऊन मेडिकल शिक्षण घेणं. आणि मग ते मेडिकल शिक्षण जर का रुरल मधल्या लोकांनी घेतलं तर ते परत जाऊन रुरल मध्ये काम करायचे. ही पूर्वीची एक पद्धत चालू झालेली होती, पद्धत होती. पण ती ब्रेक का झाली, तर एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन इतकं महाग झालंय बिकॉज ऑफ ऑल दीज कंपल्सरी अँड मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स टू स्टार्ट ऑर टू गिव्ह मेडिकल एज्युकेशन. त्यामुळे रुरल मधल्या आणि गरीब घराण्यातल्या मुलांकरता ऑलमोस्ट दारं बंद झाल्यासारखे आहेत मेडिकल शिक्षणाची. आणि हीच खरी तर मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये पोटामध्ये आग आहे, म्हणजे फायर इन द बेली म्हणतो आपण, तशी त्या मुलांमध्ये आहे की जी मेडिकल एज्युकेशन घेतल्यानंतर परत आपल्या गावी जाऊन तिथे मेडिकल सर्व्हिसेस उपलब्ध करून देत होते आतापर्यंत. ती फळीच मधली नष्ट झाल्यामुळे रुरल मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि तो जो गॅप आहे ती तुम्ही भरून काढलीत, त्याच्याकरता तुमचे खरंच धन्यवाद. कारण आज तिथे खरंच गरज आहे. आणि आज मला असं वाटतं तिथे पंजाबराव कथे पण आलेले आहेत आणि ते पण रुरल मध्ये बऱ्यापैकी छान काम करतायत. आणि ही गरज आहे आज काळाची आणि ती तुम्ही पूर्ण करताय, त्याच्याबद्दल तुमचे परत एकदा धन्यवाद. त्या सगळ्या रुरल भागांच्या वतीने मला असं वाटतं आपण आज इथे जे सगळे बसले आहोत जमलेले, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांना धन्यवाद देऊयात.
रुपेशजी, तुमची स्टोरी तर मी म्हंटल तसं की एक केस स्टडी आहे आणि एक भेळ ही इतकी सोपी आणि साधी गोष्ट आहे आणि ती कुठे नेऊन ठेवली तुम्ही तर म्हणजे विचार पण करू शकणार नाही पूर्वी कोणी. ह्या लेव्हलला तुम्ही एका साध्या भेळ की जी घरोघरी म्हणजे मला लहानपणी आठवते आपल्या घरी भेळ ही नेहमी घरी व्हायची. म्हणजे बाहेरनं विकत आणून खाल्लेली भेळ खूप कमी आहे माझ्या लहानपणात ती माझी आठवण. आणि त्याला तुम्ही जो ब्रँड दिलाय आणि त्याला तुम्ही जी प्रतिष्ठा दिली आहे, आय एम शुअर की भेळ स्वतःच तुम्हाला धन्यवाद देत असेल. कारण भेळ आणि चाट मसाले म्हणजे चाट पदार्थ सगळे ते तुम्हाला धन्यवाद देत असतील की तुम्ही त्यांना कुठल्या लेव्हलला नेऊन ठेवलंय. सो आणि एक खरा उद्योजक मला असं वाटतं तुमच्या फॅमिलीमध्ये उद्योजकाला लागणारे जे काही गुण आहेत ते तुमच्या फॅमिलीमध्ये आहेच आहेत. म्हणजे आजोबांनी सुरू केल्यापासनं आजपर्यंत तुम्ही ज्या ह्याला त्याला घेऊन गेलात ज्या लेव्हलला. ज्योती, मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे तुझं कौतुक करील तेवढं कमी आहे. आज कोविडच्या ठिकाणी सारख्या ठिकाणी तुम्ही काम करताय. खरंच मला खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे आपल्या घरात बाहेरनं मेड आली तरी आपण पटापटा मास्क लावले का, तिने हँड सॅनिटाईज केले का, इतकी स्वतःची काळजी घेत असताना तुमच्यासारखी लोक त्या कोविडच्या पेशंटच्या बरोबर रात्रंदिवस तुम्ही तिथे त्यांच्या बरोबर असता. सो आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाला हे जाणवत असेल की बाहेरनं येणारी व्यक्ती कोविड निगेटिव्ह असली तरी आपल्याला किती धाकधूक होते घरामध्ये आणि ही लोक त्यांच्यात कशी जाऊन राहतात आणि त्याच्यात किती धैर्य आहे तुम्हाला सगळ्यांना इथे बसलेल्यांना जाणवत असेलच. सो तुमच्या तिघांचंही काम अतिशय छान आहे आणि म्हणजे इट इज रिअली क्रेडिबल दॅट you know the way you are working and the way you have taken your profession to that level. आणि वोकेशनल एक्सलन्स अवॉर्डचा हाच हे असतो की ज्या कुठल्या प्रोफेशन मध्ये तुम्ही असाल, ज्या कुठल्या वोकेशन मध्ये तुम्ही असाल तिथे तुम्ही एक्सलन्स मिळवणं, म्हणजे कुठलं प्रोफेशन आहे याला महत्व नाहीये, पण त्या प्रोफेशन मध्ये एक्सलन्स मिळवणं आणि त्या लेव्हलला जाऊन काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. कमिंग बॅक टू रोटरी, इथे जर का आपले जे आज बाहेरनं आलेले 2 उत्सव मूर्ती आहेत, ज्योती तर घरातली आहेच आहे, पण बाहेरनं आलेले जे उत्सव मूर्ती आहेत त्यांचे काही फॅमिली मेंबर्स किंवा काही नॉन रोटेरियन फ्रेंड्स असतील आज ऐकायला आलेलं, त्यांचं कौतुक बघायला, तर त्यांच्याकरता एक पुढच्या 3-4 मिनिटांमध्ये मी रोटरीची माहिती देऊ इच्छिते. कारण आणि बिफोर दॅट मी जरी DGNDची इलेक्शन असले तरी 30 जून पर्यंत मी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर मेंबरशिप पण आहे. त्यामुळे मी प्रेसिडेंट आणि तुझ्या टीमला हे सांगेन की रुपेशजींना प्लीज मेंबर करून घ्या तुमच्या क्लबचं. सदानंद, मला माहित नाही तुम्ही तिकडे नारायणगावला राहत असाल आणि पंजाबराव कथे इथे ऐकत असतील तर पंजाबराव प्लीज त्यांना तुमच्या क्लबचा मेंबर करून घ्या ताबडतोब तिकडे नारायणगाव हायवेचा. त्यामुळे मेंबरशिपचं काम मी अजून सोडलेलं नाहीये, एवढंच सांगते इथे. सो रोटरी बद्दल माहिती द्यायची तर रोटरी ही 116 वर्ष जुनी अशी संस्था आहे जी 200 देशांमध्ये पसरलेली आहे. या 2 पहिल्या वाक्यांमध्येच तुम्हाला हे कळेल की 116 वर्ष टिकून राहणं आणि 200 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये टिकून राहणं हे ज्यावेळेला आपण एकत्र बोलतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की किती मोठी संस्था आहे. म्हणजे ह्या डायनॅमिक वर्ल्ड मध्ये काल 95% मार्केट शेअर असला नोकिया आज कुठेही दिसत नाहीये. अशा डायनॅमिक वर्ल्ड मध्ये 116 वर्ष टिकून राहणं आणि सातत्याने काम करत राहणं, सातत्याने नवीन लोक आपल्याकडे आकर्षित करून आपले मेंबर्स बनवून घेणं. त्यामुळे ही संस्था किती मोठी आहे ह्याच्याबद्दल ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलायला नको. 2 गोष्टी मला सांगायला आवडतील. खूप लोकांना असं वाटतं की रोटरीच्या नावामध्ये क्लब असं नाव असल्यामुळे असं वाटतं की इथे येऊन फक्त मस्ती मजा मौज केली जाते. पण लेट मी क्लॅरिफाय युअर मिसकन्सेप्शन इफ इट इज एक्झिस्टिंग इन युअर माइंड की असं काही नाहीये. ही एक मेंबर्सची ऑर्गनायझेशन आहे जिथे मेंबर्स करता आपण त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, त्यांच्या बिझनेस वाढीसाठी, त्यांच्या फॅमिली बॉन्डिंगसाठी असं सगळं आपण काम करतो. आणि मग हे जे मेंबर्स आहेत हे जे ह्या सगळ्या गोष्टींमुळे खुश होतात, त्या खुशीतनं ते सर्व्हिस प्रोजेक्ट्स करतात. आणि म्हणून आपल्या इथे कम्युनिटी सर्व्हिस जी आहे
दॅट इज अ कल्मिनेशन ऑफ मेंबर्स बिंग हॅपी विथ रोटरी. आणि ही इतकी मोठी खुशी आहे आणि इतकं मोठं काम होतं की दरवर्षी म्हणजे आपलं जे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आहे 3131चा जो आपला नंबर आहे तो इट कम्प्राइजेस ऑफ रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट ऑफ पुणे आणि रायगड. सो एवढ्याशा छोट्याशा भागामध्ये दरवर्षी रोटरीच्या हातनं जवळजवळ 100 कोटीच्या वरती जास्त कम्युनिटी सर्व्हिस प्रोजेक्ट्स आपण करतो. सो 100 कोटीपेक्षा जास्त फक्त एक छोटा डिस्ट्रिक्ट करतो आपण. असे जवळजवळ 540 डिस्ट्रिक्ट्स जगभर आहेत. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये 138 क्लब्स आहेत. असे जवळजवळ 36,000 क्लब्स अक्रॉस द वर्ल्ड आहेत. सो ह्या सगळ्यांचं मिळून जर का तुम्ही कम्युनिटी चे एक व्हॅल्युएशन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही फॉर्च्यून 500 कंपनीला लाजवेल एवढा टर्नओव्हर आणि एवढं काम रोटरीच्या हस्ते जगभरात सगळीकडे होतं. इव्हन कुठली MNC पण 200 देशांपेक्षा नाहीये. नुसतं MNCच नाही तर युनायटेड नेशन्स पण एवढ्या देशांमध्ये नाही जेवढ्या देशांमध्ये रोटरी आहे. आणि रोटरी वॉज ऍक्च्युअली इन्स्ट्रुमेंटल इन स्टार्टिंग युनायटेड नेशन्स. कारण रोटरी ऑलवेज बिलीव्ड इन वर्किंग फॉर वर्ल्ड पीस अँड अंडरस्टँडिंग. आणि ह्या आमच्या वन ऑफ द फोकस एरियाज मधनं सुरू झालेली ही युनायटेड नेशन्स आहे. सो एवढा सगळा रोटरीची व्याप्ती आहे, रोटरीचं काम आज खूप आहे. तर इथे जे कोणी रोटेरियन नॉन रोटेरियन्स आहेत त्यांच्या मनात काही मिसकन्सेप्शन असतात ते जावेत म्हणूनच मी फक्त सांगितलं. आणि शेवटची गोष्ट एक सांगते की जे मेंबर्स आपल्याकडे येतात ते एक मेंबरशिप फी देतात. आणि कुठल्याही रोटरी क्लबमध्ये 2 सेपरेट अकाउंट्स असतात. एका अकाउंटमध्ये मेंबरशिप फीज घेतली जातात आणि त्या मेंबरशिप फीज मधून आपले सगळ्या मीटिंग्स, आपले सगळे प्रोग्राम्स, आजचा हा तुमचा प्रोग्राम, त्याला लागणारे जे काय खर्च आहेत हे सगळे मेंबरशिप फीज मधून त्या अकाउंट मधनं जातात. पण उद्या जर तुम्ही 2 रुपये जरी डोनेशन रोटरीला दिलं तरी ते क्लब अकाउंटला न जाता प्रत्येक क्लबचा जसा दुसरा अकाउंट हा ट्रस्टचा अकाउंट असतो. चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही रन करतो प्रत्येक क्लबच्या खालती आणि सगळं डोनेशन हे चॅरिटेबल ट्रस्टच्या खालती घेतो. आणि त्यातला एकही पैसा आपण आपल्या मीटिंग्स करता किंवा आपल्या क्लबच्या ऍडमिनिस्ट्रेशन करता वापरत नाही. ट्रस्ट मध्ये आलेला प्रत्येक पैसा आणि पैसा हा बेनिफिशियरी कडे पोहोचतो. आणि नुसताच प्रत्येक पैसा बेनिफिशियरी कडे पोहोचत नाही तर तुम्ही 100 रुपये जर रोटरीला दिलेत तर रोटेरियन्स त्याच्यामध्ये स्वतःचे पैसे घालतात, स्वतःचं स्किल्स घालतात, स्वतःचे टाइम, एफर्ट, मनी, एक्सपर्टीज हे सगळं घालतात. वेळ आली तर स्वतःचं फ्युएल, स्वतःचे फूड एक्सपेन्सेस हे सगळं स्वतःच्या खिशातनं घालतात. आणि प्रोजेक्टला कमी पैसा पडला तर स्वतःच्या खिशातनं प्रोजेक्टमध्ये पण पैसा घालतात. आणि तुमच्या 100चे 110, 120, 150 आणि कधी कधी 500 रुपये करून आम्ही बेनिफिशियरीकडे जास्त बेनिफिट्स पास ऑन करू. कुठल्याही दुसऱ्या NGO मध्ये तुम्हाला तुमचा पैसा वाढून कुठल्याही बेनिफिशियरीकडे गेलेला तुम्हाला दिसणार नाही. कारण प्रत्येक बाकीच्या NGOs या सॅलरीड व्हॉलंटियर्सवर काम करतात आणि त्यामुळे त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस खूप जास्त असतात. आणि रोटरीमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस तर नसतातच, प्लस आम्ही आमच्या खिशातले पैसे, वेळ आणि हे सगळं त्याच्यात घालून जास्त पैसे बेनिफिशियरीकडे देतो. सो खूप लोकांना असं वाटतं की डोनेशन मधनं आलेल्या पैशांवरती हे लोक मीटिंग्स आणि मजा करतात, तर तसं नाहीये. वी हॅव टू बी ऑल अँड इवन इफ यू आर रोटेरियन्स प्लीज एन्श्युअर की तुम्हाला कोणी ह्याच्या पुढे काही असं म्हटलं तर तुमच्याकडे ही उत्तरं तयार पाहिजेत. तुमच्याकडे एवढं अभिमानाने हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की एकही पैसा आम्ही डोनेशनचा आमच्या करता वापरत नाही. प्रत्येक पैसा आम्ही हा बेनिफिशियरी पर्यंत अतिशय चांगली स्टुअर्डशिप ठेवून पोहोचवतो. अतिशय विश्वासाने तुमचे पैसे आम्ही वापरतो आणि जस्टिफायबल रिझन्स करता वापरतो आणि ते वाढवून पुढे पास ऑन करतो. सो मला असं वाटतं एवढी माहिती आज पुरती रोटरीची खूप झाली आणि असंच परत भेटत राहू. वन्स अगेन व्हेरी हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द 3 अवॉर्डीज हिअर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन फॉर चूजिंग these kind of personalities for vocational excellence awards. आणि अशाच लोकांची ओळख आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मिळणं ही मला असं वाटतं रोटेरियन्स करता एक चांगली संधी असते. आणि दिस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ बिंग अ रोटेरियन that you come across such good personalities, you get to listen to such good people around you
आणि ह्याच्यात ना आपली स्वतःची एक व्यक्तिमत्व विकास आणि आपली स्वतःची पर्सनॅलिटी वेगळी घडत जाते आणि हे सगळं फक्त रोटरीमुळे साध्य होतं. सो लेट मी end by saying that I am a proud Rotarian. Thank you all for patient hearing. Thank you. थँक्यू मंजूजी. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल, सविस्तर मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. नेक्स्ट इयरची मेंबरशिप डायरेक्टर असल्यामुळे मी तुम्हाला ग्वाही देते की रुपेशजींना नक्कीच आम्ही आमचा मेंबर करून घेऊ. आणि I'll once again request you for your continuous association with our club. Thank you. मित्रांनो, आता आपण ह्या सुंदर सोहळ्याच्या समारोपापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि कार्यक्रमाचं शेवटचं जे काम आहे आभार प्रदर्शनाचं, ते आपले प्रेसिडेंट इलेक्ट हु इज ऑलरेडी गिअर्ड अप फॉर द नेक्स्ट इयर अशा मनीष धोत्रेंकडनं आपण आभार प्रदर्शन आहे. मला क्लॅरिटी देऊ देत, क्लॅरिफाय करू देत की मी इथे भरपूर लोकांना ओळखते, त्यामुळे मी कोणाची पर्सनली नावं नाही घेतली, नाही तर मला वाटतं सगळ्यांचीच मला नावं घ्यायला लागतील, कारण गांधी भवन ऑलमोस्ट माझा क्लब असल्यासारखा आहे. सो गांधी भवन मधल्या सगळ्या मेंबर्सना पर्सनली माझ्याकडनं हॅलो, कारण खरंच मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत म्हणून. थँक्यू. ओव्हर टू मनीष. थँक्यू विदुला. खरंच संस्मरणीय अशी संध्याकाळ होती. डॉक्टर राऊत, गुडमेवार फॅमिली यांनी प्रतिकूल परिस्थितीतून जे यश मिळवलंय खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि आपल्या सगळ्यांसाठीच खूप ते प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला त्यांना अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी दिली. खरं त्याबद्दल मी आपल्या क्लबच्या वतीने त्यांचे खरं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर DGND मंजू, AG माधव यांनी पण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. तसेच सर्व मेंबर्स, पोटेन्शियल मेंबर्स इतर उपस्थित या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. विशेष कौतुक करायचं वाटतं ते ज्योतीचं. आपली ज्योती आपलीच मेंबर आहे, आपण तिला काही वेळेस गृहीत धरला जातो, पण गेले 1-1.5 वर्ष आपण तिचं काम बघतो आहोत. तिने वेळोवेळी केलेलं काउन्सिलिंग, जो पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर आपल्या क्लबमध्ये तिने निर्माण केलंय कोरोनाबद्दल, त्याच्याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि शेवटी संपता अवॉर्ड कमिटीचं मला विशेष कौतुक करावं असं वाटेल की त्यांनी हे असे वर्दी असे अवॉर्ड निवडले आणि आपली संस्मरणीय अशी संध्याकाळ घडवून आणली. घरचा आहेर आपण जनरली निगेटिव्ह अर्थाने वापरतो, पण ऍज पॉझिटिव्ह अर्थाने आपण जो ज्योतीला घरचा आहेर दिलाय, हे जे औचित्य साधले त्याबद्दलही मला अवॉर्ड कमिटीचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. सो वेल डन एव्हरीवन. थँक्यू फॉर सच अ वंडरफुल इव्हनिंग. धन्यवाद मनीष. परत एकदा आज इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या प्रमुख पाहुण्या मंजू फडके, माधव तिळगुळकर, सर्व मान्यवर, आपल्या क्लबचे सर्व सभासद, आजचे सर्व उत्सव मूर्ती, गौरव मूर्ती म्हणूयात आपण, आपल्या क्लबचे प्रॉबेबल मेंबर्स जे आहेत ते, ज्यांनी आज इथे आमच्या विनंतीप्रमाणे येऊन अनुभव घेतला की क्लब काय आहे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देते, मनपूर्वक आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. थँक्यू ऑल अँड गुड नाईट. हॅलो ज्योती, अभिनंदन. रुपेश आहात का तुम्ही? प्रेसिडेंट, एकदा फॉर्मली मीटिंग ऍडजर्न करूया अँड देन वी विल हॅव इन्फॉर्मल टॉक. या मीटिंग इज ॲडजर्न. आता अनम्यूट करा, व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. लेट्स हॅव इन्फॉर्मल चॅट. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा या आजच्या कार्यक्रमासाठी. माझं बोल. नाही, मला एक म्हणायचं होतं की जसं पुणे म्हणलं की चित्रेंचं नाव घेतलं होतं, तसं काही वर्षांनी पुणे म्हणलं की गणेश भाईचं पण नाव घेणार आहे. आता प्रवास खरोखरच मी यांच्या वडिलांपासून म्हणजे रमेश आणि खरोखर त्या पवित्र हॉटेलच्या बाहेर ती गाडी उभी राहायची आणि ते कुठून तरी ढकलत जाण्याची गाडी, नवरा बायको दोघी, आणि तिथून ते आजपर्यंत हा प्रवास म्हणजे खरोखर कुठले, जसं मंजू मगाशी म्हणली की
केस स्टडीज आहे, मॅनेजमेंट मधली एक अतिशय सुंदर केस स्टडी आहे. आणि मंजुरीचं आता आव्हान केलं तसं पुढच्या वर्षीच्या मेंबरशिप डायरेक्टर किंवा या वर्षीचे लवकर गांधी भवन त्यांचे मेंबर करा, किंवा नाहीतर आम्ही जाऊन त्यांना मेंबरशिपसाठी विचारू. आम्हीच करणार, आम्हीच. आमचा कॉपीराइट आहे. आम्हाला सोडून नाही जाणार ते. रुपेश, खरोखर तुमचं कौतुक आहे सगळ्यांचं. धन्यवाद. आणि आम्ही तुमचे कायम गिराईक असतो, तुम्ही आम्हाला ओळखत नाही पण आम्ही तुम्हाला ओळखतो. लक्षात आहे व्यवस्थित अगदी ऍज अ कस्टमर म्हणून. आणि जेव्हा आमच्या टीमनी रुपेशच्या आउटलेटला भेट दिली ना, तेव्हा आम्हाला आवडलं की खूप छान पद्धतीने त्यांनी जे त्यांचं मोठं जे चॅट कॅफे सिंहगड रोडला झालंय ना, ते खूप सुंदर त्यांनी डेकोरेट केलंय. आणि आपण असं म्हणूया की आधुनिक जगातलं सगळं आहे, पण तरी पाय जमिनीवर आहेत. त्यांचे आई वडील अजूनही, म्हणजे त्यांना खूप अभिमान वाटला. आणि आम्हाला ते कळत होतं की म्हणजे असं खूपच ते जरा असे म्हणतात ना की एकदम त्यांचा भावना हे झाल्या होत्या. साधे राणी त्यांच्या. आणि मला दुसरी एक गोष्ट सांगायची, फ्रेश कॅफे झाली आहे करिश्मा मध्ये, ऐकून खूप चांगलं आहे बरं का त्या कॅफेचा. आणि मी आता जास्त काही बोलत नाही, पण मिनल विल अग्री विथ मी. काय मिनल? आमच्या 1-2 मीटिंग तिथे झालेले आहेत. त्यामुळे ती छान होते, ती फळाला येते. रोटरीच्या याला धरून नाहीये मी, एजीनं बोलवलं होतं अशा मीटिंगला. आम्ही काय म्हणतात ना की अगदी प्रायमरी प्रिलिमिनरी डिस्कशनला भेटलो. ब्रह्मपुरी आराची जी मीटिंग होईल ना, तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू. अरे हॅलो, मला म्हणेल मी माझा व्हिडिओ ऑन करा. डोंट वरी, मला म्यूट केलाय सर्वांनी. काही नाही केलेलं तुला म्यूट कोण करू आपल्याला करायचं आता मीटिंग संपली. You cannot start your video because the host has disabled you. अरे आता करा ना. हा बोला भाऊ बोला, ऐकू येत मला एक सुचवायचं आहे. थँक्यू. गणेश भेवाल्यांचं एक कौतुक विशेष आहे, त्यांनी संपूर्ण खानदान या व्यवसायामध्ये सामील करून घेतली. म्हणजे आत्या, भाऊ, मामा सगळे जेवढे त्यांच्या समाजाचे आहेत तेवढ्यांना यांनी उद्योग दिलेला आहे. गणेश भेळचा प्रत्येक गल्ली बोळामध्ये त्यांच्या नावावर त्यांचे नातेवाईक दुकान चालवत आहेत. सर्व खानदानीला त्यांनी व्यवसाय दिलाय, ते कौतुक आहे. थँक्यू. हे सगळं तुमच्यावरचं प्रेम बोलतोय बरं का आज. धन्यवाद. वेळेवरचं, तुमच्या सर्व्हिसवरचं. चव बोलतीये, चव जी रेंगाळली ना ती बोलतीये. असं कोणी नसेल की ज्यांनी भेळ खाल्ली नाही है ना. गणेश भेळ कोणी खाल्ली नाही असं काही झालेलं नसेल. सगळ्यांनी घेतलेली आहे टेस्ट. आणि लॉकडाऊन मध्ये तर जास्तच खाल्ली लोकांनी. आपण लॉकडाऊन सगळे मिळून सगळ्यांच्या. माझ्या दुकानाच्या समोरच त्यांचं चौलवारांचं रतन चौलवारचं दुकान आहे. अच्छा. एक दुकानाच्या समोर फेलोशिप मीट करू आपण. येस चॅटला. हॅलो रुपेश, सगळ्यांचे ऐकून आहे ना, पार्टी द्यायला लागेल बरं का आता सगळ्यांनाच गांधी भवनला. अवश्य करू. मला पण आवडेल द्यायला सगळ्यांना. त्यांनी ऑलरेडी प्रॉमिस केलं. इज व्हेरी काइंड इनफ. अँड मीटिंग ऑलरेडी ऍडजन झाली ना. ओके, बाय. थँक्यू. दिनेशजींना पण सांगा प्लीज, ते आता मीटिंग मध्ये होते. शशांक, कॅन आय टेक युअर लीव्ह? येस थँक्यू मंजू. थँक्यू मंजू. रेकॉर्डिंग थांबवून मग मीटिंग संपली असेल तर. मंजू. थँक्यू. रुपेशजी, मी